नारायणं नमस्कृत्यं नरः चैवं नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयम् उदीरये. यापूर्वीच्या भागांमध्ये आपण पाहिलं की जेव्हा युधिष्ठिरचं राजसूय यज्ञ चालू होतं तेव्हा अग्रपूजेचा मान कोणाला द्यावा हा प्रश्न जेव्हा आला तेव्हा बरेच जण सांगू लागले, भीष्मांसारखे जे प्रौढ होते ते सुद्धा सांगू लागले की अग्रपूजेचा मान कृष्णाला मिळावा. तर का? कारण कारण कृष्ण हा कोण आहे त्याचं वास्तविक स्वरूप सांगायचा प्रयत्न केला गेला तर शिशुपालला ते मान्य नव्हतं. मग शिशुपाल म्हणू लागला, अरे काय तुम्हाला जर पूजायचं असेल, ब्राह्मण म्हणून पूजायचं असेल तर द्रोणाचार्यांची पूजा करा, व्यासांची पूजा करा, त्यांना अग्रपूजेचा मान द्या. क्षत्रिय म्हणून जर पूजायचं असेल तर अमुक अमुक राजाला करा, असं असं तो सांगू लागला. हा कोण आहे? हा क्षत्रिय नाही आहे, हा तर कोण आहे? म्हणजे नंदबाबा यशोदा हे कोण होते? गोपालन करणारे ना. तर हा क्षत्रिय नाही आहे, त्याच्यामुळे याला अग्रपूजेचा मान देऊन आम्ही इथे जमलेला राजांचा हा अपमान आहे. तेव्हा भीष्म लागले, ब्राह्मणांमध्ये तो श्रेष्ठ गणला जातो जो ज्ञान आहे तो ब्राह्मणांमध्ये श्रेष्ठ, जो शक्तीने श्रेष्ठ आहे तो क्षत्रियांमध्ये श्रेष्ठ, जो धनसंपत्तीने श्रेष्ठ आहे तो वैश्यांमध्ये श्रेष्ठ, तो आयुने आरोग्यामध्ये श्रेष्ठ आहे तो शूद्रांमध्ये श्रेष्ठ. भीष्म म्हणतात कृष्ण आहे तो बुद्धीने सुद्धा श्रेष्ठ आहे, शक्तीने सुद्धा, त्याचबरोबर धनसंपत्तीने सुद्धा श्रेष्ठ आहे आणि आयुने सुद्धा हा श्रेष्ठ आहे. हा प्रथम पूजनीय ठरतो. अनेक प्रकारे त्याला समजून सांगायचा प्रयत्न केला पण शिशुपाल काय ऐकत नव्हता. शेवटी भीष्मांनी कृष्णाचं वास्तविक स्वरूप सांगायचा प्रयत्न केला आणि सांगितलं, जेव्हा जगाची जी उत्पत्ती होते ती ज्याच्यापासून उत्पत्ती होते आणि ज्याच्यामध्ये प्रलयाच्या वेळी संपूर्ण जग विलीन होतो तो आदि नारायण हाच मनुष्य रूपात तुझ्या समोर कृष्ण या रूपात आलेला आहे. मग कृष्णाने कधी कधी कसं रूप धारण केलं ते सुद्धा सांगितलेलं आहे. मधु कैठव हा वृत्तांत बघितला, ज्यामुळे मधुचा वध केल्यामुळे मधुसूदन या नावाने विष्णू ओळखले जातात. त्यानंतर पुढे जाऊन वराह अवताराची कथा सांगितली. वराह अवतारात जो हिरण्याक्ष होता त्यांनी देवांना सोळो की पळो करून सोडलं होतं. ब्रह्मदेवाच्या वरदानाने जो उन्मत्त झाला होता त्याने वरदान असं मागितलेलं होतं की मला कोणी मनुष्य मारू शकता नाही, देवी देवता मला कोणी मारू शकता कामा नये, शस्त्राद्वारे किंवा मंत्राद्वारे माझा वध होऊ शकत नाही, अशा प्रकारचं वरदान द्या. तेव्हा भगवंतांनी कसं स्वरूप धारण केलं? त्यांनी पशुचं नाव घेतलं नव्हतं म्हणून ते पशुच्या रूपात आले, वराह अवतार धारण केला. आणि वराह अवतार धारण करून त्या हिरण्यक्ष या दैत्याचा वध केला आणि त्याने जी काही पृथ्वी रसातळ लोकांमध्ये नेऊन ठेवली होती ती पुन्हा आपल्या भूलोकामध्ये पुन्हा ती आणली आणि स्थापित केली. तर त्यानंतर त्या हिरण्यक्षाचा भाव हिरण्यकशिपू होता, त्याने 11.5 वर्ष तपस्या केली आणि त्याने जे काही ब्रह्मदेवाकडून वरदान मागितलं की मला कोणी मनुष्य मारू शकता नाही, मला मनुष्याद्वारे माझा वध होता कामा नये, मला मनुष्याद्वारे मरण येता नाही, मला देवतांद्वारे मरण येता नाही, मला पशुद्वारे सुद्धा मरण येता नाही. कारण त्याच्या भावाने पशुचा उल्लेख करायला विसरला होता ना त्याचा भाऊ, म्हणून मला पशुद्वारे सुद्धा मरण येता नाही, मला कुठल्या शस्त्राद्वारे मरण येता नाही, मला कुठल्या अस्त्राद्वारे मरण येता नाही, मला दिवसा मरण येता नाही, मला रात्री सुद्धा मरण येता नाही, मला वास्तूच्या आतमध्ये मरण येता नाही, वास्तूच्या बाहेर सुद्धा मरण येता नाही, मला जमिनीवरती मरण येता नाही, आकाशात सुद्धा मरण येता नाही. पण त्यांनी तपस्या तेवढी कठोर केली होती, 11.5 वर्षाची, एकदम त्याची हाड सुद्धा दिसत होती. तेव्हा ब्रह्मदेवांनी आपल्या कृपा आशीर्वादाने त्याचं शरीर पूर्ववत केलं आणि त्याने दिलेली सगळी वरदानं त्याला देऊन टाकली. पण तो जेव्हा उन्मत्त बनला, प्रल्हादासारख्या भक्तांचा छळ करू लागला, तेव्हा भगवंत कशा रूपात प्रकट झाले? नरसिंह रूपात प्रकट झाले होते. नरसिंह रूपच का? कारण त्याला मनुष्य म्हणजे नर मारू शकत नव्हता आणि पशुही मारू शकत नव्हता, म्हणून ते अर्धा नर आणि अर्धा पशु म्हणजे अर्धा नर आणि अर्धा सिंह बनून आले. त्याला कोणी वास्तूच्या आत मारू शकत नव्हते आणि बाहेरही मारू शकत नव्हते, म्हणून ते वास्तूच्या उमऱ्यावरती घेऊन आले. म्हणजे उमरा म्हणजे वास्तूच्या आतही नाही बाहेर सुद्धा नाही. त्याला दिवसा मारू शकत नव्हतं, रात्री मारू शकत नव्हतं, म्हणून संध्याकाळच्या वेळेला भगवंत नरसिंह रूपात प्रकट झाले. संध्याकाळ म्हणजे पूर्ण दिवस सुद्धा नाही, पूर्ण रात्र सुद्धा नाही. त्याला जमिनीवरती मारलं जाऊ शकत नव्हतं, आकाशात सुद्धा मारलं जाऊ शकत नव्हतं. मग भगवंतांनी त्याला आपल्या मांडीवरती ठेवलं आणि मांडीने वर उचललं. म्हणजे त्याचे पाय होते, शरीर होते, ते जमिनीला सुद्धा स्पर्श करत नव्हते, आकाशात सुद्धा नव्हते, आणि त्याला शस्त्राने अस्त्राने मरण येणार नव्हतं. मग भगवंतांनी त्याला आपल्या नखांनी फाडलं आणि अशा प्रकारे नृसिंह अवताराद्वारे हिरण्यकशिपू या दैत्याचा वध केला. त्यानंतर हिरण्यकशिपूचा पुत्र प्रल्हादचा पुत्र प्रल्हादचा पुत्र विरोचन आणि विरोचनचा पुत्र बळीराजा. याला जेव्हा गर्व झाला होता
आणि त्यांनी देवतांवरती अधिपत्य गाजवलं होतं. आणि देवता जेव्हा महाविष्णूला शरण आले त्यावेळी भगवंतांनी जो अवतार धारण केला, अदिती आणि कश्यप यांच्या पोटी जो अवतार धारण केला, तो म्हणजे काय, वामन अवतार. आणि वामन अवतारामध्ये त्यांनी बळीराजाकडे फक्त 3 पावलाची जमीन मागली. 3 पाऊल मावतील एवढी मला जमीन द्या. आणि तेवढी त्यांनी एवढं मोठं रूप धारण केलं, एवढं मोठं रूप धारण केलं की असं वर्णन केलेलं आहे शास्त्रामध्ये, एवढं मोठं रूप धारण केलं की सूर्यचंद्र होते ते सुरुवातीला त्याच्या कमरे इतके दिसू लागले, त्याच्यानंतर ते पाया इतके दिसू लागले, एवढं मोठं त्यांनी रूप धारण केलं. आणि बळीराजाला पाताळ लोकात पाठवलं, तिथलं राज्य दिलं आणि देवतांना पुन्हा त्यांचं राज्य परत केलं. आणि त्यानंतर हा वामन अवतारानंतर मत्स्य कुर्म वराह नरसिंह वामन, त्यानंतर मत्स्य कुर्म वराह नरसिंह वामन, त्याच्यानंतर परशुराम अवताराने आहेत, म्हणजे मानवी अवतार, त्यांची आता ते कथा सांगणार आहे. मग मत्स्य आणि कुर्म या अवतारांची कथा आपल्याला पुराणांमध्ये सापडते. कारण भीष्म इथे काय सांगतात, भगवंताचे अनंत अवतार आहेत, सहस्त्र अवतार आहेत, हजारो अवतार आहेत, पण मी सत्संगामध्ये संत महात्मांच्या संघामध्ये राहून जेवढं काही मला आठवतोय ते माझ्या स्मरण शक्तीनुसार, मला जेवढं काय आठवतंय माझ्या बुद्धीनुसार मी सांगायचा प्रयत्न करतो, असे कोण भीष्म म्हणाले. त्यामुळे त्यानंतर ते आता मानवी अवतारांची गणना करणार आहेत. म्हणजे कृष्ण मानवी रूपात मत्स्य कुर्म नरसिंह या रूपात आला, तसं आता मानवी रूपात कसा आला ते आपण बघणार आहोत. आणि कश्यप आणि जी अदिती होती तीच पुढच्या जन्मात कोण जन्मले होते, दशरथ आणि कौशल्य म्हणून जन्मले होते. तेव्हा त्यांच्या पोटी पुन्हा भगवान आले होते, राम नावाने विख्यात झाले. आणि तेच दशरथ आणि कौशल्य पुढच्या जन्मात वसुदेव आणि देवकी म्हणून जन्मले होते. आणि त्यांच्या पोटी परत भगवान आले, कोणत्या रूपाने, कृष्ण रूपाने अवतीर्ण झाले. तर आता भीष्म शिशुपालला कृष्णाचा आणखी एक अवतार सांगणार आहे. कृष्ण ज्या रूपामध्ये पृथ्वीवरती आला होता तो म्हणजे काय, दत्तात्रेय अवतार. तो भीष्म म्हणतात, एक समय की बात है, सारे वेद नष्ट हो गए थे, वैदिक कर्म और यज्ञ यागादियों का लोप हो गया था, चारों वर्ण एक में मिल गए थे और सर्वत्र वर्ण संकरता फैल गई थी, धर्म शिथिल हो गया था एवं अधर्म दिनों दिन बढ़ने लगा था, सत्य दब गया था और सब और असत्य ने शिक्का जमा लिया था, प्रजा क्षीण होने लगी थी और धर्म को अधर्म द्वारा हर तरह से हानी पोहोचने लगी थी. आता धर्माला अधर्माने हानी पोचते हे भगवंताचं भगवद्गीतेतील 7व्या अध्यायातलं 4थ्या अध्यायातलं 7व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम अधर्मस्य, जेव्हा अभ्युत्थानम अधर्मस्य, अधर्म आहे तो फोफावतो, तदात्मानं सृजाम्यहम, त्यावेळेला मी आकार धारण करतो. म्हणजे निराकार आहे तो साकार होतो, निर्गुण आहे तो सगुण होतो. कशासाठी, तर परित्राणाय साधूना, साधू सज्जनांचं परित्राण, त्यांचं रक्षण करण्यासाठी. प्रल्हाद असेल, पांडव असतील, परित्राणाय साधूना, यांचं रक्षण करण्यासाठी. विनाशायचे दुष्कृता, म्हणजे उन्मत्त असतात, दुष्ट असतात, त्यांचा विनाश करण्यासाठी. हिरण्यकशिपू असेल, रावण असेल, कौरव असतील, विनाशायचे दुष्कृता, त्यांचा विनाश करण्यासाठी. आणि धर्म संस्थापनार्थाय, आणि धर्माची पुन्हा एकदा संस्थापना करण्यासाठी. संभवामी युगे युगे, प्रत्येक युगात मी प्रकट होतो. मग इथे सुद्धा या त्रेतायुगामध्ये सुद्धा प्रजा क्षीण होऊ लागली होती. धर्म हा अधर्माद्वारे सब प्रकारे पीडित होत होता. आणि अशा वेळी ऐसे समय में महात्मा दत्तात्रेय ने यज्ञ और कर्मानुष्ठान की विधि सहित संपूर्ण वेदों का पुनरुद्धार किया और पुनः चारों वर्णों को पृथक पृथक अपनी अपनी मर्यादा में स्थापित किया. इन्होंने ही हय राज अर्जुन को वर प्रदान किया. हय राज अर्जुन म्हणजे कोण, जो कृतवीर्य, राजा कृतवीर्य याचा पुत्र होता, जो कार्तवीर्य अर्जुन या नावाने प्रसिद्ध झाला होता. आणि ह्या कार्तवीर्य अर्जुनने खूप सेवा केली दत्तात्रेयांची. आणि भगवंताचा हा जो दत्तात्रेय अवतार आहे त्याची सुद्धा इथे थोडक्यात लीला आलेली आहे. तर कशा प्रकारे त्यांनी तपस्या केली, तो जो सहस्त्रार्जुन होता वो अच्छी तरह से सेवा में संलग्न हो वन में मुनिवत दत्तात्रेय की परिचर्या में लगा रहता था. उसने दूसरों का दोष देखना छोड़ दिया था. दूसरों का दोष म्हणजे दुसऱ्याचे आपण दोष सांगतो अशा प्रकारचे जे वागणं आहे ते त्याने पूर्णपणे सोडून दिलं होतं. वो ममता और अहंकार से रहित था. ममता आणि अहंकारापासून तो रहित होता, म्हणजे ममता आणि अहंकार यांपासून तो अलिप्त होता. उसने दीर्घकाल तक दत्तात्रेय जी की आराधना करके उन्हें संतुष्ट किया. दत्तात्रेय जी आप्त पुरुषों से भी बढ़कर आप्त पुरुष थे. बड़े बड़े विद्वान उनकी सेवा में रहते थे. विद्वान सहस्त्रबाहु अर्जुन ने उन ब्रह्मर्षि से ये निम्नलिखित वर प्राप्त किए.
अमरत्व छोडकर म्हणजे त्यांनी अमरत्वाचं वरदान मागितलं. आता दत्तात्रय म्हणाले नाही नाही, अमरत्व सोडून तू दुसरं काहीतरी माग. तेव्हा त्यांनी कसे वर मागले? वर कसे मागले? पहिला वर काय होता? मैं श्रीमान मनस्वी बलवान सत्यवादी अदोषदर्शी तसा सहस्त्र भुजांशी विभूषित हो जाऊ. म्हणजे मी श्रीमान म्हणजे धनसंपत्ती माझ्याकडे भरपूर आली पाहिजे, मनस्वी असला पाहिजे, माझ्याकडे बळ असलं पाहिजे, बळवान असेल, सत्यवादी, अदोषदर्शी म्हणजे दुसऱ्यामध्ये दोष न बघणारा, आणि मला 1000 हात मिळावेत, युद्धाच्या वेळेला मला त्यांचा उपयोग होईल. हा माझ्यासाठी पहिला वर आहे. त्यानंतर दुसरा वर असा की मैं जरायुज और अंडज जीवों के साथ साथ समस्त चराचर जगत का धर्मपूर्वक शासन करना चाहता हूं. हे जरायुज हे 4 प्रकारच्या खाणी आहेत, जीव आहेत. जरायुज म्हणजे जे गर्भामधून जन्म घेतात, अंडज म्हणजे जे अंड्यातून जन्म घेतात, जरायुज, अंडज, स्वेदज, स्वेद म्हणजे घाम, घामातून जे जन्म घेतात, उदाहरणार्थ केसांमधले जे उवे असतात ते. जरायुज, अंडज, स्वेदज आणि उद्बीज. उद्बीज म्हणजे बीजातून जन्म घेतात, जमीन फोडून जे वृक्ष वर येतात ना, किंवा जे बीजातून जन्म घेतात ते उद्बीज म्हणजे वनस्पती आल्या. ह्या 4 प्रकारचे जीव आहेत. तर सहस्त्रार्जुनने दुसरं वरदान काय मागितलं? मैं जरायुज और अंडज जीवों के साथ साथ समस्त चराचर जगत का धर्मपूर्वक शासन करना चाहतो. जरायुज असू दे, अंडज असू दे, सर्वांचं मी शासन धर्मपूर्वक शासन करू शकेन. हा माझ्यासाठी दुसरा वर द्या. त्यानंतर तिसरा वर काय मागितला? मैं अनेक प्रकार से यज्ञों द्वारा देवताओं, ऋषियों, पितरों तथा ब्राह्मण अतिथियों का यजन करूं, और जो लोग मेरे शत्रु है उन्हें समरांगण में तीखे बाणों द्वारा मारकर यमलोक पहुंचा दूं. म्हणजे देवता असतील, ऋषी, पितर, ब्राह्मण अशा प्रकारचे जे कोण अतिथी असतील या सगळ्यांचं मी यज्ञ करेन, त्यांची मी सेवा करेन, आणि माझे जे कोण शत्रू असतील त्यांना मी युद्धामध्ये माझ्या तिखट बाणांनी त्यांना यमलोकात पुचवीन, असा मला वरदान द्या. हा माझ्यासाठी तिसरा वरदान. आणि चौथा शेवटचा वरदान काय? जिसके समान इहलोक या स्वर्गलोक में कोई भी पुरुष न था, न है और न होगा, वही मेरा वध करने वाला हो. म्हणजे ज्याच्याप्रमाणे या लोकात आणि परलोकात ज्याच्याप्रमाणे दुसरा कोणीही पुरुष नाही आहे, त्याच्याद्वारेच मला मृत्यू आला पाहिजे. अशी 4 वरदानं मागितली. दत्तात्रयांनी तथास्तु सांगितलं. वह अर्जुन राजा कृतवीर्य का ज्येष्ठ पुत्र था और युद्ध में महान शौर्य का परिचय देता था. उसने माहिष्मती नगरी में 10 लाख वर्षों तक निरंतर अभ्युदनशील राज्य होकर राज्य किया. आता माहिष्मती नावाची नगरी तुम्ही बाहुबली या सिनेमामध्ये सुद्धा ऐकली असेल. मग ही माहिष्मती नगरी जो दक्षिण भारताचा भाग आहे त्यामध्ये येते. फार पूर्वीपासूनचे हे नाव आहे. मग यामध्ये राज्य करणारा एक नील राजाची तुम्हाला एक प्रसंग सांगितला होता, जो अग्निदेवाचा भक्त होता. सहदेवचं जी दिग्विजय वाला अध्याय आहे ना, त्यामध्ये माहिष्मती नगरीचा उल्लेख केला होता, ज्यावरती नील नावाचा राजा राज्य करत होता, जो अग्निदेवाचा भक्त होता. तर तीच माहिष्मती नगरी. आणि तिथे कोणी हा जो सहस्त्रार्जुन होता त्याने 10 लाख वर्षांपर्यंत शासन केलं. का? कारण त्याला दत्तात्रयाचं वरदानच तसं होतं. आणि त्याला कोणाद्वारे मृत्यू येणार होता? ज्याच्याप्रमाणे भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळात आणि कोणीही नाही अशाच व्यक्तीद्वारे, अशा पुरुषाद्वारे त्याला मरण येणार होतं. जैसे आकाश में सूर्यदेव सदा प्रकाशमान होता है, उसी प्रकार कार्तवीर्य अर्जुन सारी पृथ्वी और समुद्री द्वीपों को जीतकर इस भूतल पर अपने पुण्य कर्मों से प्रकाशित हो रहा था. जसा आकाशात सूर्यदेव प्रकाशमान असतो त्याप्रमाणे हा कार्तवीर्य अर्जुन संपूर्ण पृथ्वीवर जेवढी काही 7 द्वीपे आहेत ते सगळी 7 द्वीपे त्यांनी काय होती? जिंकली होती आणि आपल्या पुण्यकर्मांनी प्रकाशित होत होता. शक्तिशाली सहस्त्रभावनी इंद्रद्वीप, कशेरुद्वीप, ताम्रद्वीप, गबस्तिमान द्वीप, गंधर्व द्वीप, वरुणीय और सौम्याक्ष द्वीप को जिन्हें उसने पूर्वजों ने भी नहीं जीता था, जीतकर अपने अधिकार में कर लिया. ज्याच्या पूर्वजांनी सुद्धा ही द्वीप जिंकली नव्हती, ती सुद्धा त्याने जिंकली. उसका श्रेष्ठ राजभवन बहुत ही सुंदर था और सारा का सारा सुवर्णमय था. उसने अपने राज्य की आय को 4 भागों में बांट लिया था और इस विभाजन के अनुसार वह प्रजा का पालन करता था. मग तो जेवढी काय आय होती, म्हणजे जेवढा त्याचा इन्कम होता त्याचा तो 4 भाग करायचे, समान 4 भाग. एक भाग आहे तो कशासाठी? सेनेचं संरक्षण करण्यासाठी, सेनेचा संग्रह करण्यासाठी, म्हणजे एक भाग सैनिकांसाठी. दुसरा भाग कशासाठी? आपल्या गृहस्थीचा खर्च चालवण्यासाठी वापरत होता. तिसरा भाग होता तो जनतेसाठी यज्ञ यागादी करून पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी वापरत होता. मग यज्ञ यागादीद्वारे पर्यावरणाचं रक्षण कसं होतं हे तुम्हाला मी पहिल्या भागामध्ये सांगितलेलं आहे, रिसर्च पेपर दाखवून. आणि जो चौथा भाग होता तो कशासाठी वापरायचा? गाव आणि वनांमध्ये जे कोणी डाकू असतात, लुटेरे असतात, त्यांच्यावरती त्यांना शासन करण्यासाठी चौथा अंश वापरायचा, चौथा भाग वापरायचा. अशा प्रकारे तो जी काही त्याचा जेवढा काही टोटल कमाई होती
टोटल इन्कम आपण म्हणतो, ती एकूण कमाई होती, त्याचा तो समान 4 भाग करत होता. एका भागाद्वारे आपला गृहस्थीचा खर्च चालू व्हायचा, दुसऱ्या भागाद्वारे सैन्याचा खर्च चालू व्हायचा, तिसऱ्या भागाद्वारे प्रजेसाठी वापरायचा, आणि जो चौथा भाग होता त्याद्वारे जे कोणी लुटेरे असतात, डाकू असतात, त्यांना शिक्षा करायचा. कृतवीर्य कुमार अर्जुन उस धन को अच्छा मानता था जिसे उसने बल पराक्रम द्वारा प्राप्त किया हो. काक या मूषक वृत्ती से जो लोग प्रजा के धन का अपहरण करते थे उन सबको वह नष्ट कर देता था. म्हणजे हा जो सहस्त्रार्जुन होता तो कधीच लोकांकडून कर घ्यायचा नाही, तर त्याला आपल्या पराक्रमाने मिळवलेलं धन आवडायचं. पराक्रमाने मिळवलेलं म्हणजे शत्रूला युद्धामध्ये पराजित करून ते धन मिळवलेलं त्याला आवडायचं. लोकांकडून तो कर घ्यायचा नाही. उसके राज्य के भीतर गांवों तथा नगरों में उसके राज्य के भीतर गांवों तथा नगरों में घर के दरवाजे बंद नहीं किए जाते थे. म्हणजे चोर डाकू हे सगळे घाबरून राहायचे, त्याच्यामध्ये चोरीची किंवा हत्येची अशा प्रकारची बातमीच त्यावेळी ऐकायला यायची नाही. त्याच्यामुळे बिंदास्त दरवाजे बंद न ठेवता सगळे आरामात झोपायचे. एवढी सगळी प्रजा बिंदास्त राहायची त्याच्या राज्यामध्ये. राजन कार्तवीर्य अर्जुन ही समूचे राष्ट्र का पोषक, स्त्रियों का संरक्षण, बकरियों की रक्षा करने वाला तथा गोओं का पालक था. वही जंगलों में मनुष्य के खेतों की रक्षा करता था. यही है कार्तवीर्य का अद्भुत कार्य जिसकी मनुष्य से तुलना नहीं हो सकती. म्हणजे असा राज्य होता की याची मनुष्यांमध्ये तुलना केली जाऊ शकत नाही. असा हा दत्त भक्त कार्तवीर्य अर्जुन होता. संपूर्ण राष्ट्राचा पोषक होता. आता ह्याचं राष्ट्र म्हणजे काय? सप्तद्वीपवती पृथ्वी, जे त्याच्या पूर्वजांनी सुद्धा जिंकली नव्हती ती त्याने जिंकली होती. स्त्रियांचा संरक्षक, बकऱ्यांची आणि गायींची रक्षण करणारा, माणसांची जे शेतकऱ्यांची शेती आहे त्याचं रक्षण करणारा, अशा प्रकारचे हे कार्तवीर्य अर्जुनचे अद्भुत कार्य, ज्यामुळे त्याची मनुष्यांशी तुलना केली जाऊ शकत नाही. न पहले का कोई राजा कार्तवीर्य की किसी महत्ता को प्राप्त कर सका और न भविष्य में ही कोई प्राप्त कर सकेगा. असं कोण सांगतात? भीष्म सांगतात. वह जब समुद्र में चलता था तब उसका वस्त्र नहीं भीगता था. राजा अर्जुन दत्तात्रेय जी की कृपा प्रसाद से लाखों वर्षों तक पृथ्वी पर शासन करते हुए इस प्रकार राज्य का पालन कर रहा था. इस प्रकार उसने लोकहित के लिए बहुत से कार्य किए. भरतश्रेष्ठ, यह मैंने भगवान विष्णु के दत्तात्रेय नामक अवतार का वर्णन किया है. अब पुनः उन महात्मा के अन्य अवतार का वर्णन सुनो. भगवान का यह अवतार जामदग्नि परशुराम के नाम से विख्यात है. उन्होंने किस लिए और कब भृगुकुल में अवतार ग्रहण किया वह प्रसंग बतलाता हूं, सुनो. महाराज युधिष्ठिर, महर्षि जमदाग्नि के पुत्र परशुराम बड़े पराक्रमी हुए थे. बलवानों में श्रेष्ठ परशुराम जी ने ही हय वंश का संहार कर दिया था. महापराक्रमी कार्तवीर्य अर्जुन बल में अपना सानी नहीं रखता था, किंतु अपने अनुचित बर्ताव के कारण जमदग्नि नंदन परशुराम के द्वारा मारा गया. आता अनुचित बर्ताव के कारण म्हणजे काय? हे परशुरामाचे जे वडील होते जमदग्नी, यांच्याकडे एक गाय होती, कामधेनू गाय. आणि जेव्हा त्या कार्तवीर्य अर्जुनला समजले की यांच्याकडे अशी गाय आहे, ते गाय मागू लागले, पण जमदग्नी ते द्यायला तयार नव्हते. मग कार्तवीर्य अर्जुनची जे कोणी मुलं होती, जे राजपुत्र होते, त्यांनी जमदग्नी ऋषींवरती जबरदस्ती केली आणि ती गाय आपल्याला घेतली. आणि जमदग्नी तिथे विरोध करायला आले तर त्या कार्तवीर्य अर्जुनच्या पुत्रांनी त्यांना मारून टाकलं. कोणाला? हत्या केली जमदग्नी ऋषींची. आणि रेणुका माता त्या ठिकाणी आली, म्हणजे परशुरामाची आई, सोडवायला. तर तिच्यावरती सुद्धा 21 घाव केले तलवारीचे. आणि त्यावेळेला परशुराम वनामध्ये समिधा आणायला गेले होते, लाकडं गोळा करायला गेले होते. जेव्हा ते परतले, त्यांनी पाहिलं की आपल्या वडिलांची हत्या केली गेलेली आहे आणि आई तिथे अजून जिवंत आहे, तिच्या अंगावरती 21 घाव आहेत. हे त्यांना जेव्हा समजलं, तेव्हा त्यांनी प्रतिज्ञा केली की ही संपूर्ण पृथ्वी आहे, या क्षत्रियांना खूप गर्व झालेला आहे. क्षत्रियांनी आपली मर्यादेचं उल्लंघन केलेलं आहे, त्यामुळे यांचा मी गर्व कायमचा नष्ट करणार. आणि परशुरामांनी प्रतिज्ञा घेतली की 21 वेळा ही पृथ्वी आहे ती क्षत्रियहीन करून टाकेन. आणि परशुराम त्या वेळेला जे गेले आणि सगळे जे कार्तवीर्य अर्जुनचे पुत्र होते त्या सगळ्यांना त्यांनी मारून टाकलं युद्धामध्ये. कार्तवीर्य अर्जुनचे जे 1000 हात होते, दत्तात्रेयांच्या कृपेने त्याला मिळालेले वरदानानुसार, ते सगळे 1000 हात कापून टाकले आणि कार्तवीर्य अर्जुनचा सुद्धा वध केला. कारण दत्तात्रेयांचं वरदान काय होतं? कार्तवीर्य अर्जुनला म्हणजे सहस्त्रार्जुनला अशा प्रकारचं मरण येणार, कोण त्याच्या मरणाला कारणीभूत कोण ठरणार? असा पुरुष ज्याच्यासारखा कोणी भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यामध्ये होऊ शकत नाही.
अशा प्रकारच्या पुरुषाद्वारे, श्रेष्ठ पुरुषाद्वारे त्या कार्तवीर्य अर्जुनला मरण येणार. आणि तसंच त्या दत्तात्रेयांच्या वरदानानुसार त्याला मरण आलं. आणि काही असे राजा होते, जसं मी तुम्हाला उदाहरण सांगितलं की इक्ष्वाकु कुळातला राजा सौदास, ज्याला वशिष्ठांनी शाप दिला होता, तो नरभक्षी राक्षस बनायचा, जे आपण पूर्वी बघितलेला आहे. त्या सौदास आणि मदयंती यांचा जो वंश पुढे वाढवणारा झाला राजा, त्याचं नाव काय? अश्मक. आणि अश्मकचा मुलगा झाला तो मुलक. मग मुलक होता तो तेव्हा छोटा होता आयुने, आणि त्यावेळेला परशुराम संपूर्ण क्षत्रियांना नष्ट करत आले होते. आणि जेव्हा तो मुलक हा छोटा होता, मग तो सुद्धा क्षत्रिय ना, मग त्याला ते मारणार होते का? मग त्याचा वध होऊ नये परशुरामांद्वारे, म्हणून त्या ठिकाणी अनेक नग्न स्त्रियांनी त्याला जाऊन घेरले. म्हणून जे परशुराम होते ते त्याला त्या मुलकचा त्यांनी वध केला नाही, तिथूनच ते पाठीमागे फिरले. म्हणजे शास्त्रांमध्ये ते नग्न म्हणून उल्लेख आलेला आहे. मग काही ठिकाणी अशी भाष्य मिळतं की काही जे नीलकंठी टीका आहे महाभारतवरती, टीका म्हणजे भाष्य, नीलकंठ नामक एका संतांनी जे काही महाभारतावरती भाष्य लिहिलेले आहे, त्याच्यामध्ये म्हटलं आहे की इथे नग्न या शब्दाचा अर्थ कसा? ज्यांची अजून मासिक पाळी सुरू झालेली नाही, अशा कन्या भावाला प्राप्त असलेल्या, कन्या असलेल्या स्त्रियांना तो शब्द वापरला आहे, असा कन्या असलेल्या स्त्रियांना. मग अशा छोट्या छोट्या कन्यांनी त्या बालकाला घेरलेलं आहे. असं बघून परशुरामांनी आपली दिशा बदलली, त्याला जीवदान दिलं मुलकला. आणि त्यानंतर तो सूर्यवंश होता, म्हणजे इक्ष्वाकु वंश तो पुढे पुढे वाढू लागला. ते मुलकचे संतान वगैरे पुढे पुढे झाले. ते शत्रुसूदन है राज कार्तवीर्य अर्जुन रथ पर बैठा था, परंतु युद्ध में परशुराम जी ने उसे नीचे गिराकर मार डाला. ये भगवान गोविंद ही पराक्रमी परशुराम रूस से भृगुकुल में अवतीर्ण हुए थे. म्हणजे आता परशुरामची कथा सांगल्यानंतर, परशुराम म्हणजे कोण? भीष्मांचे साक्षात गुरु. ते कोणचे अंश आहेत? साक्षात महाविष्णूचे अंश आहेत. म्हणून भीष्म सांगतात त्या शिशुपालला, अरे तुझ्या समोर जो गोविंद उभा आहे तोच महाविष्णू आहे, तोच आपल्या अंश रूपाने परशुराम रूपात प्रकट झाला होता. ये भगवान गोविंद ही पराक्रमी परशुराम रूप से भृगु वंश में अवतीर्ण हुए हैं. ये ही जंभासुर का मस्तक विदीर्ण करने वाले तथा शतदुदुम्बी के घातक है. इन्होंने सहस्त्रों पर विजय पाने वाले सहस्त्रबाहु अर्जुन का युद्ध में संहार करने के लिए ही अवतार लिया था. महायशस्वी परशुराम ने केवल धनुष्य की सहायता से सरस्वती नदी के तट पर एकत्रित हुए 6,40,000 क्षत्रियों पर विजय पाई थी. मग जसं टीव्ही सिरियल मध्ये दाखवतात की परशुरामाने फक्त परशुद्वारे ज्यांना मारलं, असं नाही. तर शास्त्रांमध्ये उल्लेख काय आहे? त्यांनी धनुष्यबाण घेऊन 6,40,000 क्षत्रियांना हरवलं होतं, 6,40,000 क्षत्रियांना संपवलं होतं, त्यांच्यावरती विजय मिळवला होता. वे सभी क्षत्रिय ब्राह्मणों से द्वेष रखने वाले थे. जसं हे सहस्त्रार्जुनचे जे पुत्र होते ते ब्राह्मणांचा द्वेष रखणारे, म्हणजेच काय? त्यांनी जमदाग्नी सारख्या ऋषींची हत्या केली होती कामधेनूला प्राप्त करण्यासाठी, म्हणून असं अन्याय माजवणारे होते ते. मग अशा 6,40,000 क्षत्रियांना परशुरामांनी संपवून टाकलं. उनका वध करते समय नरश्रेष्ठ परशुराम ने और भी 14,000 शूरवीरों का अंत कर डाला. आणि असे काही 14,000 शूरवीर होते, त्यांचा सुद्धा परशुरामांनी वध केला. तदनंतर शत्रुदमन राम ने, म्हणजे परशुरामांनी, तदनंतर परशु ते घेऊन असायचे ना, म्हणून ते परशुराम या नावाने प्रसिद्ध झाले. तदनंतर शत्रुदमन राम ने 10,000 क्षत्रियों को और वध किया. पहिले किती? 6,40,000, त्यानंतर किती? 14,000, आणि त्यानंतर किती? 10,000 क्षत्रियांचा परत वध केला. इसके बाद उन्होंने 1,000 वीरों को मुसल से मारकर यमलोक पहुंचा दिया तथा सहस्त्रों को फरसे से काट डाला. हजारों होते, काही हजार होते त्यांना मुसळीने मारलं, तर काही हजार होते त्यांना फरशाने कापून टाकलं. मग फरशाने कापून टाकलं हे चित्र आपल्यामध्ये सगळ्यांमध्ये जास्त प्रसिद्ध झालेले आहे. म्हणून बऱ्याच जणांना वाटतं की युद्धामध्ये प्रत्येक वेळेला ते परशु घेऊनच यायचे. तर काही हजारच होते, त्यांना त्यांनी कशाने मारलं? परशुने मारलं. आणि बाकीचे जे 6,40,000, किती? 6,40,000 जे क्षत्रिय आणि काही 14,000 क्षत्रिय, त्याच्या पुढचे 10,000 क्षत्रिय यांना त्यांनी कसं मारलं? धनुष्यबाणानेच मारलं. काही हजार जणांना मुसळीने मारलं, तर काही हजारांना परशुने मारलं. भृगुनंदन परशुराम ने 14,000 क्षत्रियों को क्षण मात्र में मार गिराया था तथा शेष ब्रह्मद्रोहियों का
भी मूलोच्छेद करके स्नान किया. ब्रह्मद्रोही म्हणजे कोण? जे ब्रह्मजानाती ब्राह्मण, ब्रह्माला जे जाणणारे आहेत ब्राह्मण, त्यांचे जे द्रोही होते अशा क्षत्रियांचा परशुरामांनी वध केला. मूलोच्छेद केला म्हणजे एवढे त्यांना मारलं, असे द्रोही होते त्यांना, की त्यांचा वंश सुद्धा पुढे वाढला नाही. म्हणजे मुळापासून त्यांचं हे केलं, काय मुळापासून त्यांना नष्ट केलं. आणि त्यानंतर त्यांनी स्नान केलं. क्षत्रियों से पीड़ित होकर ब्राह्मणों ने राम राम कहकर आर्तनाद किया था, इसीलिए सर्व विजयी परशुराम ने पुनः परस से 10,000 क्षत्रियों का अंत किया. जेव्हा जेव्हा ब्राह्मणांवर अन्याय व्हायचा तेव्हा ते फक्त राम राम अशी हाक मारायचे, आणि राम राम हाक मारल्यानंतर परशु घेऊन हा राम यायचा, आणि अशा प्रकारे परत 10,000 क्षत्रियांचा त्याने वध केला. अशा वेळा 21 वेळा त्यांनी संपूर्ण पृथ्वीला क्षत्रियहीन केले. जिस समय द्विजलोक भृगुन, जेव्हा जेव्हा हे द्विजलोक म्हणजे कोण? द्विज या शब्दाचा अर्थ काय? दोन वेळा जन्म झालेला. पहिल्यांदा जन्म म्हणजे काय? आईच्या गर्भातून बाहेर येणे, तो जन्म पहिला जन्म. दुसरा जन्म म्हणजे काय? गुरु जेव्हा आपल्याला ज्ञान देतो तेव्हा आपण गुरुकुलातून बाहेर पडतो, तो दुसरा जन्म. म्हणजे गुरु आपल्याला ज्ञान देतो, गुरुकुलातून बाहेर पडतो असं नाही, तर जेव्हा गुरु आपल्याला ज्ञान संपन्न बनवतो तो आपला दुसरा जन्म. आईने दिला तो जन्म पहिला जन्म, आणि गुरुकडून मिळाला ज्ञान संपन्न जन्म तो दुसरा जन्म. म्हणजे असे 2 वेळा जन्म झालेले म्हणजे कोण? द्विजलोक. म्हणजे जे गुरुगृही शिकणारे जे सगळे द्विजलोक आहेत ते, त्यांच्यावरती जेव्हा अन्याय अत्याचार व्हायचा तेव्हा ते जेव्हा अशी आर्त हाक मारायचे, कशी? भृगुनंदन परशुराम धाव धाव, वाचव वाचव, अशा प्रकारे म्हणून जे जेव्हा करुण क्रंदन करायचे त्यावेळेला त्या पीडितांनी सांगितलेली, त्या पीडितांद्वारा ती वाणी ऐकून, ती त्यांची अंतर्वाणी ऐकून परशुरामांना सहन होत नसायची ती वाणी. त्यांचा आर्तनाद परशुरामांना सहन व्हायचा नाही, आणि परशुराम येऊन त्यांचं रक्षण करायचे. परित्राणाय साधूनां, विनाशाय दुष्कृता आणि धर्म संस्थापनार्थाय, या 3 कामांसाठी, 3 कार्यांसाठी भगवंत युगायुगात आकार धारण करत असतात, प्रकट होत असतात. निराकार का म्हटलं जातं त्यांना? म्हणजे त्यांना आकार नाही असं का? तर त्यांचा जो आहेत ते विश्वव्यापक, संपूर्ण विश्व ते व्यापून आहे, त्याच्यामुळे निश्चित त्यांचा आकार आपण सांगू शकत नाही. त्रिकोणी आहेत, चौकोनी आहेत, माणसासारखे आहेत, पशुसारखे आहेत, की अर्धा पशु अर्धा माणूस आहेत, नरसिंह मत्स्य अवतारातलं रूप खरं, कुर्मा अवतारातलं रूप खरं, की राम अवतारातलं रूप खरं, ते आपण निश्चित सांगू शकत नाही, कारण ते कसे आहेत? सर्व व्यापक आहेत. त्याच्यामुळे त्यांचं नक्की स्वरूप कसं सांगू शकत नाही. पण परित्राणाय साधूना, आपल्या भक्तांचं रक्षण करण्यासाठी, भक्तांसाठी, दुर्जनांचा विनाश करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी देश काळ परिस्थितीनुसार ते वेगवेगळी रूप धारण करतात. म्हणजे निराकार जो ज्याचा आपण निश्चित आकार सांगू शकत नाही, जो सर्व व्यापक आहे, तो आकार धारण करतो. पण जेव्हा तो आकार मनुष्यासारखा किंवा मत्स्य कुर्मा वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण बुद्ध कल्की असे अवतार धारण करून येतो, तेव्हा त्याचं सर्व व्यापक स्वरूप आहे, त्याला काय बाधा पोचते का? नाही. त्याचं सर्व व्यापक स्वरूप आहे ते सुद्धा तसंच राहतं. एकाच वेळी तो अनेक अवतार अनेक रूपांमध्ये प्रकट होतो. जसं तुम्ही बघू शकाल की श्रीराम आणि परशुराम हे सुद्धा समोरासमोर आलेले आहेत. भगवंताने कशी लीला केलेली आहे ती बघा. एकाच वेळी तो अनेक रूप धारण करून राहू शकतो. कृष्ण अवतारात तर तो 16,108 रूप धारण करून 16,108 रूप धारण करून राहायचा, आणि नारद मुनी चकित व्हायचे की रुक्मिणीच्या खोलीमध्ये गेला तर तिथे सुद्धा त्यांना कृष्ण दिसला. कृष्णाने त्यांचं स्वागत केलं, या नारद मुनींचे पाय धुवून त्यांचं स्वागत केलं. त्याच्यानंतर सत्यभामेच्या खोलीमध्ये गेले, तिथे सुद्धा कृष्ण बसला होता. त्याच्याकडे गेले तेव्हा कृष्णाने म्हटलं, ओ नारद मुनी कधी आलात? या. त्यांचे नारद मुनींचे पाय धुले, त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर पुढे जांबवंतीच्या खोलीमध्ये गेले, बघतात तर तिथे सुद्धा कृष्ण बसलेला आहे, तिच्या मुलांबरोबर खेळतोय, लहान लहान मुलांबरोबर. मग त्याने, ओ नारद मुनी कधी आलात? या, त्यांचं स्वागत केलं. नारद मुनी चकित झाले. बाहेरून सगळ्या खिडकींमध्ये नजर मारतात तर काय 16,108 रूप धारण करून भगवंत राहिलेले आहेत. मग आणखी बाहेर गेले, बघतात तर तिकडे सजावटीचं काम चालू आहे द्वारकेमध्ये उत्सवाचं. तर तिथे सजावट करणाऱ्यांना सांगतात की हा हे पताके असे लावा, ते पताके तसे लावा, ही डिझाईन इथे चांगली दिसेल. मग त्या रूपात सुद्धा तिथे आहेत. मग आणखी पुढे जाऊन बघितलं, म्हटलं बलरामांना तरी भेटूया. बघतात तर बलरामांबरोबर झोपाळ्यावर सुद्धा बसलेले आहेत. हे अशी अनेक रूपे धारण करण्याची क्षमता भगवंतामध्ये आहे. त्यामुळे परशुराम राम समोरासमोर येणे ही काही आश्चर्याची गोष्ट नाही आहे.
तर आता मी तुम्हाला जो प्रसंग सांगितला, एकाच वेळी भगवंतांनी अनेक रूप धारण केली होती, तो विष्णू पुराण मध्ये सुद्धा आलेला आहे, श्रीमद भागवत महापुराण मध्ये सुद्धा आलेला आहे. त्याचप्रमाणे आपण पुढे महाभारतात सुद्धा बघणार आहोत की जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं त्यावेळी भगवंत कुठे होते? जो शाल्व नावाचा राजा होता त्यांनी द्वारकेवरती आक्रमण केलं होतं, त्यावेळी त्या युद्धामध्ये भगवंत व्यस्त होते, भगवान श्रीकृष्ण. पण त्याच वेळी हस्तिनापूरमध्ये द्रौपदीचे वस्त्रहरण होत होतं. मग त्यावेळी भगवंतांनी काय केलं? वस्त्रावतार धारण केला. म्हणजे एका रूपामध्ये इथे शाल्वाबरोबर युद्ध करत राहिले आणि दुसऱ्या रूपाने वस्त्ररूप धारण करून आपली भक्त द्रौपदीची त्यांनी लाज राखली होती. त्यामुळे अनंत रूप धारण करायची त्यांच्यामध्ये क्षमता आहे. त्यामुळे जरी ते सर्व व्यापक असले, निराकार असले, जेव्हा ते साकार स्वरूप धारण करतात, निर्गुण म्हणजे सत्व रजः तम या 3 गुणांच्या पलीकडे असणारे त्याला काय म्हणतात? निर्गुण. जरी ते सगुण साकार रूप धारण करून पृथ्वीवरती येत असले तर त्यांचं जे निर्गुण निराकार वास्तविक स्वरूप आहे त्याला काहीही बाधा पोहोचत नाही. एकाच वेळी ते अनंत रूप धारण करू शकतात आणि आपल्या सर्व व्यापक असलेल्या स्वरूपात सुद्धा राहू शकतात. तर अशा प्रकारे परशुराम अवतारात त्यांनी काय केलं? काश्मीर, दरत, कुंतीभोज, शूद्रक, मालव, शक, चेदी, काशी, कुरूप, ऋषिक, क्रत, कैशिक, अंग, वंग, कलिंग, मागध, काशी, कौशल, रात्रायण, वितिहोत्र, किरात आणि मार्तिकावत अशा प्रकारच्या सगळ्या राजेश्वरांना प्रत्येक देशामध्ये जाऊन तिखट बाणांनी त्यांना मारून त्यांची भेट यमराजाला केली, म्हणजे त्यांना संपवून टाकलं. मेरू और मंदार पर्वत जिसके आभूषण है वह पृथ्वी करोड़ों क्षत्रियों की लाश से पट गई थी. परशुरामांनी असा पराक्रम दाखवला होता की जी पृथ्वी मेरू आणि मंदरांचल पर्वतामुळे जी आभूषित झालेली आहे ती पृथ्वी करोडो क्षत्रियांच्या प्रेतांनी लथपथली होती. 1-2 बार नहीं 21 बार परशुराम ने यह पृथ्वी क्षत्रियों से सुनी कर दी थी. एक वेळा 2 वेळा नाही, अशा प्रकारे त्यांनी 21 वेळा पृथ्वीला संपूर्ण क्षत्रियांपासून हीन करून टाकलं होतं, म्हणजे क्षत्रियहीन करून टाकलं होतं. तदनंतर महाभाऊ परशुराम ने प्रचुर दक्षिणा वाले यज्ञों का अनुष्ठान करके 100 वर्षों तक सौभ नामक विमान पर बैठे हुए राजा शाल्व के साथ युद्ध किया. आता हा शाल्व म्हणजे कोण? जो मगाशी तुम्हाला सांगितलं तो कृष्णावरच्या द्वारकेवरती त्याने आक्रमण केलं होतं, याचं कृष्णाने पुढे वध केला होता. तेव्हा शाल्वाचे विमान होते आणि तो विमान असं होतं ज्याचा महाभारतामध्ये सुद्धा पुढे उल्लेख येणार आहे. त्याच युद्धाचा श्रीमद भागवत महापुराणामध्ये सुद्धा उल्लेख आलेला आहे की ते विमान असं होतं की त्यामधून अनेक प्रकारच्या शस्त्रास्त्रांचा, दगडांचा, मातीचा, घाणीचा असा वर्षाव व्हायचा शत्रुसेनेवरती. आणि जर त्या विमानाला कोणतरी फोडायला गेलं तर ते विमान अदृश्य व्हायचं आणि त्याचा नेम चुकायचा, जो विमानाला फोडायला जाणार त्याचा, आणि कुठले तरी मागच्याच दिशेला येऊन ते विमान पुन्हा प्रकट व्हायचं. मग अशा विमानाला असं विमान होतं. तर त्या राजा शाल्वाला परशुराम मारायला गेले. भरतश्रेष्ठ युधिष्ठिर तदनंतर सुंदर रथ पर बैठकर सोभ विमान के साथ युद्ध करने वाले शक्तिशाली वीर भृगुश्रेष्ठ परशुराम ने गीत गाती हुई नग्निका कुमारियों के मुख से सुना. परत इथे नग्निका शब्द आलेला आहे. नग्निका शब्दाचा इथे परत खाली भाष्य आलेला आहे. जिनमें ऋतुधर्म रजस्वलावस्था का प्रादुर्भाव न हुआ हो उन्हें नग्निका कहते हैं. ज्यांच्यामध्ये अजून मासिक पाळी सुरुवात झालेली नाही आहे अशा छोट्या छोट्या कन्यांना नग्निका म्हणतात. मग जेव्हा परशुराम त्या सौभ विमानाचा अधिपती त्या शाल्वाला मारायला गेले, युद्धामध्ये त्याला संपवून टाकायला गेले, तेव्हा अनेक छोट्या छोट्या कन्यांच्या मुखातून त्यांनी आवाज ऐकला. काय आवाज ऐकला? राम राम महाबाहो भृगुणा कीर्तिवर्धन त्यज्य शस्त्राणि सर्वाणि नत्वं सौभं वदिष्यसि चक्रहस्तो गदापाणिर्भीता नाम भयंकरः युधि प्रद्युम्न सांबाम्या कृष्ण सौभं वदिष्यति. राम राम महाबाहू परशुरामांनो, तुम्ही तर भृगुवंशाची कीर्ती वाढवणारे आहात. तुम्ही तुमची जी अस्त्रशस्त्रे आहेत ती तुम्ही आता खाली टाका. सौभ विमानाचा नाश करणारे तुम्ही नाही आहात. भयभीतांचे अभय देणारे चक्रधारी गदापाणी भगवान श्री विष्णू प्रद्युम्न आणि सांब यांना बरोबर घेऊन युद्धामध्ये सौभ विमानाचा नाश करतील अशी भविष्यवाणी केली. आणि हे ऐकून भगवंताचा जो अंशावतार पुरुष सिंह परशुराम वनाला गेले. शस्त्रे त्यांनी सगळी जमिनीवरती टाकली आणि ते वनात गेले आणि वनात जाऊन तपस्या करू लागले. असं म्हटलं जातं की महेंद्रगिरी पर्वत आहे, तिथे ते अजूनपर्यंत तपस्या करत आहेत.
कृष्णावतार के समय की प्रतीक्षा करते हुए वे अपने सारे अस्त्र शस्त्र, रथ, कवच, आयुध, बाण, परशु और धनुष्य जल में डालकर भारी तपस्या में लग गए. म्हणजे कृष्ण अवताराची प्रतीक्षा करत करत आपली सगळी अस्त्र शस्त्रे होती ती पाण्यामध्ये टाकून ते भारी खूप तपस्येला लागले. आणि असं म्हटलं जातं की अजूनही ते महेंद्रगिरी पर्वतावरती आहेत. त्यावरती पोहोचणं त्या ठिकाणी पोहोचणं अत्यंत कठीण आहे. पुण्यात्माच त्या ठिकाणी पोहोचू शकतात आणि त्यांचं दर्शन त्यांना होऊ शकतं. आणि हे परशुराम कधी बाहेर येणार आहेत? जेव्हा पुढे कल्की अवतार होणार आहे. मग कल्की अवताराला अस्त्रशस्त्रांचं ज्ञान देण्यासाठी ते पुन्हा प्रकट होणार आहेत, तपस्येवरून उठणार आहे. तोपर्यंत तपस्या करत आहेत. जे अशा प्रकारे ते चिरंजीवी आहेत. मग शत्रुओं का नाश करने वाले धर्मात्मा परशुराम ने लज्जा, प्रज्ञा, श्री, कीर्ति और लक्ष्मी इन पांचों का आश्रय लेकर अपने पूर्वोक्त रथ को त्याग दिया. आदिकाल में जिसकी प्रवृत्ति हुई थी उस काल का विभाग करके भगवान परशुराम ने कुमारियों की बात पर श्रद्धा होने के कारण, म्हणजे ती नग्निकाओं के बात पर श्रद्धा होने के कारण ही सौभ विमान का नाश नहीं किया था. असमर्था के कारण नहीं, म्हणजे त्यांनी सौभ विमानाला काय घाबरून त्याचा त्याग केला नव्हता, त्याला जीवदान दिलं नव्हतं. तर काय जीवदान दिलं की आधी काळामध्ये ज्याची प्रवृत्ती झाली होती असं हे सौभ विमान, ज्याचं विधिलिखित आहे की ते कृष्ण अवताराद्वारेच ते विमान नष्ट होणार. मग त्या विधिलिखित विधीचा मान ठेवण्यासाठी म्हणून परशुरामांनी त्या शाल्व राजाला जीवदान दिलं आणि तिथेच अस्त्रशस्त्र टाकली. नाहीतर परशुराम तेव्हाच ते सौभ विमान नष्ट करून टाकणार होते. जमदग्नि नंदन परशुराम के नाम से विख्यात वे महर्षि जो विश्ववंदित ऐश्वर्यशाली महर्षि है, वे इन्हीं श्री कृष्ण के अंश है जो इस समय तपस्या कर रहे हैं. तेव्हा भीष्म म्हणाले शिशुपालला आणि सर्व राजांना, मी तुम्हाला आता ज्या विश्वविजयी विश्वविदित ऐश्वर्यशाली महर्षींचा जो इतिहास सांगितला ते परशुराम ऋषी याच श्रीकृष्णाचे अंश आहेत, जे आता महेंद्रगिरी पर्वतावरती तपस्या करत आहेत. राजन, अब महात्मा भगवान विष्णू के साक्षात स्वरूप इथे शब्द वापरलेला आहे. कारण परशुराम हे कोण झाले? अंशावतार. आणि इथे साक्षात स्वरूप म्हटलंय भीष्मांनी, विष्णूचे साक्षात स्वरूप. अब महात्मा भगवान विष्णू के साक्षात स्वरूप श्री राम के अवतार का वर्णन सुनो जो विश्वामित्र मुनि को आगे करके चलने वाले थे. म्हणजे विश्वामित्र मुनींना पुढे पुढे ठेवून त्यांच्या मागून आपण चालायचे. ते भगवंताचं साक्षात स्वरूप श्री रामांचं आता मी वर्णन करतो, ते ऐका. चैत्र मास के शुक्ल पक्ष की नवमी तिथि को अविनाशी भगवान महाभाव विष्णु ने अपने आप को 4 स्वरूपों में विभक्त करके महाराज दशरथ के सकाश से अवतार ग्रहण किया. वे भगवान सूर्य के समान तेजस्वी राजकुमार लोक में श्री राम के नाम से विख्यात हुए. कुंती नंदन युधिष्ठिर जगत को प्रसन्न करने तथा धर्म की स्थापना के लिए ही महायशस्वी सनातन भगवान विष्णु वहां प्रकट हुए थे. पुन्हा इथे उल्लेख आलेला आहे, जगत को प्रसन्न करणे आणि धर्माची स्थापना करण्यासाठी भगवान विष्णु राम रूपात प्रकट झाले होते. भीष्म सांगतात, मनुष्यों के स्वामी भगवान श्री राम को साक्षात सर्वभूतपति श्री हरि का ही स्वरूप बतलाया जाता है. भारत उस समय विश्वामित्र की यज्ञ में विघ्न डालने के कारण राक्षस सुबाहु श्री रामचंद्र जी के हाथों मारा गया और मारीच नामक राक्षसों को अभी बड़ी चोट पहुंची. परम बुद्धिमान विश्वामित्र मुनि ने देवशत्रु राक्षसों का वध करने के लिए श्री रामचंद्र जी को ऐसे ऐसे दिव्यास्त्र प्रदान किए थे जिनका निवारण करना देवताओं के लिए भी अत्यंत कठीण था. भीष्म सांगतात शिशुपालला हा कृष्ण पूर्वजन्मामध्ये कोण होता? राम होता. त्याचं आता वर्णन सांगतात. उन्हीं दिनों महात्मा जनक के यहाँ धनुष यज्ञ हो रहा था. उसमें श्री राम ने भगवान शंकर के महान धनुष्य को, शिवधनुष्य जो आपण ज्याला शिवधनुष्य म्हणतो तोच, उन्हीं दिनों महात्मा जनक के यहाँ धनुष यज्ञ हो रहा था. उसमें श्री राम ने भगवान शंकर के महान धनुष को खेल खेल में ही तोड़ डाला. तदनंतर सीता जी के साथ विवाह करके रघुनाथ जी अयोध्यापुरी में लौट आए और वहां सीता जी के साथ आनंद पूर्वक रहने लगे. कुछ काल के पश्चात, म्हणजे इथपर्यंत त्यांनी हे जे वाल्मिकी रामायण किंवा तुळशीदास रामायणामधला जो बालकांड हा भाग आहे तो त्यांनी पूर्ण केला. त्यानंतर अयोध्याकांड भाग सुरू होतो, म्हणजे ज्यामध्ये ती कैकई असते, तिची बुद्धी भ्रमित करते, तिची दासी असते ती मंथरा. आता भीष्म काय संपूर्ण सांगत बसत नाही, कारण सगळे राजा जमले होते तिथे भगवान कृष्णाचं वास्तविक स्वरूप शिशुपालला आठवण करून देण्यासाठी. ते थोडक्यात सांगतात आणि पुढे सांगणार की हे जी सगळी मी तुम्हाला इतिहास सांगितला आहे तो विस्तृतपणे जाणायचं असेल तर तो पुराणांमध्ये वर्णन केलेला आहे, असं ते भीष्म पुढे सांगणार आहेत. त्याच्यामुळे हे थोडक्यात सांगत आहेत. आता
कुछ काल के पश्चात पिता की आज्ञा पाकर वे अपनी विमाता महारानी कैकेयी का प्रिय करने की इच्छा से वन में चले गए. म्हणजे इथे त्यांनी संपूर्ण जे अयोध्या कांड आहे ते त्यांनी या एका श्लोकामध्येच त्यांनी सांगितलं भीष्मांनी. भीष्म पुढे म्हणू लागले, वह सब धर्मों के ज्ञाता और समस्त प्राणियों के हित में तत्पर श्री रामचंद्र जी ने लक्ष्मण के साथ 14,000 वर्षों तक वन में निवास किया था. भरतवंशी राजन 14 वर्षों तक उन्होंने वन में तपस्या पूर्वक जीवन बिताया. उनके साथ उनकी अत्यंत रूपवती धर्मपत्नी भी थी जिन्हें लोग सीता कहते हैं. अवतार के पहले श्री विष्णु रूप में रहते समय भगवान के साथ उनकी जो योग्यतमा भार्या लक्ष्मी रहा करती है, उन्होंने ही उपयुक्त होने के कारण श्री राम अवतार के समय सीता के रूप में अवतीर्ण हो अपने पतिदेव का अनुसरण किया था. विष्णु पुराण मध्ये जे लक्ष्मी महात्म्य आलेलं आहे त्यामध्ये उल्लेख आहे की जेव्हा जेव्हा भगवान विष्णू पृथ्वीवरती अवतार घेतात त्या वेळेला त्यांची जी योगमाया आहे, जी शक्ती आहे, ती सुद्धा पृथ्वीवरती प्रकट होते. लक्ष्मी आहे ती सुद्धा पृथ्वीवरती प्रकट होते. जेव्हा विष्णू राम बनून पृथ्वीवरती आले तेव्हा ती सीता बनून पृथ्वीवरती आले. जेव्हा विष्णू कृष्ण बनून पृथ्वीवरती आले तेव्हा लक्ष्मी रुक्मिणी बनून पृथ्वीवरती आले. आणि जेव्हा विष्णू कल्की बनून पृथ्वीवरती येणार तेव्हा ती लक्ष्मी आहे ती पद्मा या नावाने पृथ्वीवरती विख्यात होणार आणि ती सिंहल द्वीपावरती जन्म घेणार. सिंहल द्वीप म्हणजे आजचा श्रीलंका देश. हे सगळं तुम्हाला कल्की पुराणामध्ये सगळं डिटेल मध्ये मिळेल. तर इथे परशुराम भीष्म सुद्धा तेच सांगतात की अवतार घेण्याच्या पूर्वी श्री विष्णू रूपात जेव्हा राम राहत होते त्यावेळेला सीता होती ती लक्ष्मी रूपात होती. मग जेव्हा विष्णू राम रूपात पृथ्वीवरती आले तेव्हा लक्ष्मी सीता या रूपात पृथ्वीवरती आली आणि तिने आपल्या पतिदेवाचं अनुसरण केलं. म्हणजे पती वनवासात गेले तेव्हा ती सुद्धा गेली. भगवान श्री राम जनस्थान में रहकर देवताओं के कार्य सिद्ध करते थे. धर्मात्मा श्री राम ने प्रजाजनों के हित की कामना से भयानक कर्म करने वाले 14,000 राक्षसों का वध कर डाला, जिनमें मारीच, खरदूषण और त्रिशिरा आदि प्रधान थे. उन्हीं दिनों 2 शापग्रस्त गंधर्व क्रूर कर्मा राक्षसों के रूप में वहां रहते थे, जिनके नाम विराट और कंबद थे. श्री राम ने उन दोनों का भी संहार कर डाला. उन्होंने रावण की बहन शूर्पणखा की नाक भी लक्ष्मण के द्वारा कटवा दी. इसी के कारण राक्षसों के षड्यंत्र से उन्हें पत्नी का वियोग देखना पड़ा. तब वे सीता जी की खोज करते करते वन में विचरने लगे. तदनंतर ऋष्यमुख पर्वत पर वे पंपा सरोवर को लांग कर श्री रामचंद्र जी सुग्रीव और हनुमान से मिले और उन दोनों के साथ उन्होंने मैत्री स्थापित कर ली. तत्पश्चात श्री रामचंद्र जी ने सुग्रीव के साथ किष्किंधा में जाकर महाबली वानरराज वाली को युद्ध में मारा और सुग्रीव को वानरों के राजा के पद पर अभिषिक्त कर दिया. राजन, तदनंतर महापराक्रमी श्री राम सीता जी के लिए उत्सुक हो बड़ी उतावली के साथ उनकी खोज कराने लगे. वायुपुत्र हनुमान जी ने पता लगाकर यह बतलाया कि सीता जी लंका में है. तब समुद्र पर पुल बांधकर वानरों सहित श्री राम ने सीता जी के स्थान का पता लगाते हुए लंका में प्रवेश किया. वहां देवता, नागकण, यक्ष, राक्षस तथा पक्षियों के लिए अवध्य और युद्ध में दुर्जय राक्षस राज रावण करोड़ों राक्षसों के साथ रहता था. वह देखने में खान से खोदकर निकाले हुए कोयले के ढेर के समान जान पड़ता था. देवताओं के लिए उसकी ओर आंख उठाकर देखना भी कठीण था. म्हणजे देवता डोळा वटारून सुद्धा त्याच्याकडे पाहू शकत नव्हते. इतके देवता त्या रावणापासून भयभीत झालेले होते. जो कर्मफळ देण्याचे ज्याच्याकडे कार्य सोपवलेले आहे त्या शनिदेवाला सुद्धा रावणाने कैद केलं होतं. ब्रह्मा जी से वरदान मिलने के कारण उस रावण का घमंड बहुत बढ़ गया था. श्री राम ने त्रिलोकी के लिए कंटक रूप महाबली विशालकाय वीर रावण को उसके मंत्रियों सहित और वंशजों सहित युद्ध में मार डाला. इस प्रकार संपूर्ण भूतों के स्वामी श्री रघुनाथ जी ने प्राचीन काल में रावण को सेवकों सहित मारकर लंका के राज्य पर राक्षसपती महात्मा विभीषण का अभिषेक करके उन्हें वही अमरत्व प्रदान किया. भगवान श्रीरामाने विभीषणला अमरत्व दिलं, अमरत्वाचं वरदान दिलं. म्हणूनच तर जेव्हा 28व्या द्वापर युगामध्ये जे युधिष्ठिरचं राजसूय यज्ञ करायचं होतं तेव्हा सहदेव दक्षिण भारताला गेला होता. तिथून तो दक्षिण भारताला जिंकत दिग्विजय करत श्रीलंकेमध्ये गेला होता. त्यावेळेला विभीषणची भेट झाली. आता विभीषण कधीचा 24व्या त्रेतायुगीतला आणि सहदेव कधीचा 28व्या द्वापर युगीतला. मग इथपर्यंत 4 चतुर्युगे होऊन गेली तरी विभीषण जिवंत का राहिला होता? कारण भगवंतांनी त्याला अमरत्वाचं वरदान दिलं होतं. याचा उल्लेख महाभारतामध्ये सुद्धा आलेला आहे. पांडुनंदन युधिष्ठिर तत्पश्चात श्री राम ने पुष्पक विमान पर बैठकर सीता को साथ ले दल बल सहित
अपनी राजधानी में जा करके, म्हणजे ते सगळे दल बळ सगळे सैन्य होते ते घेऊन राजधानी मध्ये ते घेऊन गेले। अपनी राजधानी अयोध्या में जाकर धर्मपूर्वक राज्य का पालन किया। राजन, उन्हीं दिनों मथुरा में मधु का पुत्र लवण नामक दानव राज्य करता था, जिसे श्री रामचंद्र जी की आज्ञा से शत्रुघ्न ने मार डाला। इस प्रकार धर्मात्माओं में श्रेष्ठ श्री रामचंद्र जी ने लोकहित के लिए बहुत से कार्य करके विधी पूर्वक राज्य का पालन किया। आता रामराज्याचं वर्णन कसं होतं ते भीष्म सांगतायत। रामांनी पुढे काय केलं? प्रभू श्री राम अवतारामध्ये कृष्णाने राम अवतारामध्ये पुढे काय केलं होतं कार्य? उन्होंने 10 अश्वमेध यज्ञों का अनुष्ठान किया और चरयू तट के जारूदी प्रदेश को विघ्न बाधाओं से रहित कर दिया। श्री रामचंद्र जी के शासन काल में कभी कोई अमंगल की बात नहीं सुनी गई। म्हणजे आता रामराज्याचा उल्लेख करतात, कसा होता तर श्री रामचंद्र जी के शासन काल में, त्यांच्या शासन काळामध्ये कधीच वाईट गोष्ट कधी कानावर पडत नव्हती। उस समय प्राणियों की अकाल मृत्यू नहीं हो जाती थी, कुठल्याच जीवाची त्या वेळेला अकाल मृत्यू होत नव्हती। किसी को भी धन की रक्षा आदि के निमित्त भय प्राप्त नहीं होता था। म्हणजे धनरक्षणासाठी काहीतरी बाबा चोरी होईल अशा प्रकारचं भय कोणालाच वाटत नव्हतं। संसार के जीवों का जल और अग्नि आदि से भी भय नहीं होता था। संसार म्हणजे वेगवेगळे जे जीव आहेत त्यांना पाणी आणि अग्निपासून सुद्धा त्यांना भय नव्हतं। विधवाओं का करुण क्रंदन नहीं सुना जाता था तथा स्त्रिया अनाथ नहीं होती थी। म्हणजे कोणच स्त्री विधवा होत नव्हती, सगळे होती ती कशी होती? सौभाग्यशाली होती। म्हणजे अशा प्रकारचे ते रामराज्य होतं। राजा जसा राजा असणार त्यानुसार प्रजेवरती त्याचा प्रभाव दिसणार। विधवाओं का करुण क्रंदन नहीं सुना जाता था। रामराज्यामध्ये कधीच विधवांचा रडण्याचा आवाज येत नव्हता, कारण कोणाचाच अकाल मृत्यू होत नव्हता। तथा स्त्रिया कभी भी अनाथ नहीं होती थी, म्हणजे लहान लहान मुली कधी अनाथ होत नव्हत्या, म्हणजे अकाल मृत्यू कोणाचा होत नव्हता। श्री रामचंद्र जी के राज्य शासन काल में संपूर्ण जगत संतुष्ट था, किसी भी वर्ण के लोग वर्णशंकर संतान नहीं उत्पन्न करते थे। म्हणजे सगळे जे वर्ण व्यवस्थेचे नियम आहेत, लग्नाचे जे नियम आहेत ते सर्व पाळून सगळे काही विधी केल्या जायच्या। कोई भी मनुष्य ऐसी जमीन के लिए कर नहीं देता था जो जोतने बोने के काम में न आती हो। एखादी जमीन ज्यामध्ये पीक उगवू शकत नाही अशा जमिनीचाही आज आपल्याला कर भरावा लागतो, पण रामराज्यामध्ये कोणीही मनुष्य कर देत नव्हता, कोणालाही कर द्यायची गरज नव्हती। अशा जमिनीसाठी कर द्यायची गरज नव्हती जी कधीच काहीतरी शेती करताना ज्याच्यामध्ये शेती होऊ शकत नाही अशा जमिनीचा कर द्यायची काहीही गरज पडत नव्हती। बूढ़े लोग बालकों का अंत्येष्टि संस्कार नहीं करते थे। बूढ़े लोग बालकों का अंत्येष्टि संस्कार नहीं करते थे, म्हणजे मोठ्या म्हणजेच माणसावरती अशी कधीच वेळ आली नाही की आपल्या मुलाचं किंवा मुलीचा अंतिम संस्कार करावा लागला, असा कधी अवसरच येत नव्हता। असं हे रामराज्य होतं। बूढ़े लोग बालकों का अंत्येष्टि संस्कार नहीं करते थे, उनके सामने ऐसा अवसर ही नहीं आता था। वैश्य लोग क्षत्रियों की परिचर्या करते थे और क्षत्रिय लोग भी वैश्यों को कष्ट नहीं देते थे। पुरुष अपनी पत्नियों की अवहेलना नहीं करते थे और पत्नियां भी अपने पतियों की अवहेलना नहीं करती थी। म्हणजे नवरा बायको मध्ये सुद्धा कधी अवहेलना भांडण होत नव्हतं। श्री रामचंद्र जी के राज्य शासन करते समय लोक में खेती की उपज कम नहीं होती थी, शेती भरपूर प्रमाणात होत होती। लोग सहस्त्र पुत्रों से युक्त होकर सहस्त्र वर्षों तक जीवित रहते थे। त्रेतायुग आहे ते। सत्ययुगामध्ये आयु किती होती माणसाची? त्रेतायुगामध्ये किती, द्वापर युगामध्ये किती आणि कलियुगामध्ये किती तुम्हाला सांगितलेलं आहे। सत्ययुगाच्या सुरुवातीला माणसाची आयु 1,00,000 वर्ष, म्हणून ते हजारो वर्ष तपस्या करू शकत असायचे। मग जसजसं माणसांमध्ये पाप वाढत गेलं, त्रेतायुग सुरू झालं, मग ती 10,000 झाली। मग त्रेतायुग संपत आलं तेव्हा ती 1,000 झाली। म्हणून इथे राम अवतार कधी झाला? त्रेतायुगाच्या अंतिम क्षणी म्हणजे 1,10,000 ची आयु किती? 1,000 पर्यंत आली होती। म्हणून इथे उल्लेख काय आहे? सहस्त्र वर्षांतक लोक जीवित राहते थे, ही त्यांची पूर्ण आयु। मग द्वापर युगामध्ये ती 1,000 झाली, म्हणजे त्रेतायुगाच्या अंतिम क्षणी म्हणजे द्वापर युगाच्या सुरुवातीला 1,000 झाली आणि कलियुगाच्या वेळेला ती 100 झाली कलियुगाच्या सुरुवातीला। मग आता जसजसा काळ पुढे होतोय तसतशी ती 90, 80, 70, 60 पर्यंत आता आलेली आहे माणसाची सरासरी आयु। म्हणून इथे काय उल्लेख आलेला आहे? लोग सहस्त्र वर्षों तक जीवित रहते थे। श्री राम के राज्य शासन काल में सब प्राणी निरोगी थे। अरे मनुष्यच काय सगळे जीव सुद्धा निरोगी राहत होते। अशा प्रकारे त्यांचं राज्य होतं। श्री रामचंद्र जी के राज्य में इस पृथ्वी पर ऋषि देवता और मनुष्य साथ साथ रहते थे। राजन, भूमिपाल श्री रघुनाथ जी
जिन दिनों सारी पृथ्वी का शासन करते थे उस समय उनके राज्य में सब लोग पूर्णतः तृप्ति का अनुभव करते थे। धर्मात्मा राजा राम के राज्य में पृथ्वी पर सब लोग तपस्या में ही लगे रहते थे और सबके सब धर्मानुरागी थे, म्हणजे सगळ्यांना धर्माचा अनुराग होता, धर्मामध्ये त्यांची प्रीती होती सगळ्या लोकांची। श्री राम के राज्य शासन में, राज्यकाल में कोई भी मनुष्य अधर्म में प्रवृत्त नहीं होता था, सबके प्राण और अपान समवृत्ति में स्थित थे। जो पुराण वेत्ता विद्वान है वे इस प्रकार इस विषय में नामांकित गाथा गाया करते हैं। पुराणविदो, इथे आता पुराण ग्रंथांचा उल्लेख आलेला आहे, म्हणजे भीष्म सांगतात बाबा पुराणामध्ये असं असं म्हटलेलं आहे, म्हणजेच काय भीष्मांच्या वेळेला सुद्धा पुराणे होती। मग आजकालचे जे असे काही संप्रदाय आहेत जे सांगतात की पुराणे नंतर लिहिली गेली, त्यांच्यासाठी हा सगळ्यात मोठा एक स्लॅप आहे, म्हणजे समजून घ्या, म्हणजे त्यांच्यासाठी त्यांच्या मताचं एक मोठं खंडन आहे। इथे भीष्म उल्लेख करतात की पुराणांमध्ये रामचंद्रजींचं अशा प्रकारे वर्णन केलेलं आहे। याच्या पुढे सुद्धा महाभारतामध्ये कितीतरी वेळा पुराणांचा उल्लेख आलेला आहे वेगवेगळ्या पात्रांद्वारे। मग भीष्म सांगतात जो पुराण वेत्ता विद्वान है वो इस विषय में, पुराण वेत्ता म्हणजे पुराण जाणणारे, पुराण सांगणारे पुरुष, जो पुराण वेत्ता विद्वान है वे इस विषय में निम्नलिखित गाथा गाया करते हैं। ते पुराणांमध्ये काय म्हटलं आहे, भगवान श्री राम की अंगकांती श्याम है, युगावस्था है, त्यांची अंगकांती कशी आहे, श्याम रंगाचे त्यांचा शरीरवर्ण आहे, श्याम वर्ण आहेत, युवा अवस्थेत दिसतात। त्यांचे नेत्र कसे आहे, नेत्रामध्ये काही काही लालसर भाग आहे, डोळ्यांमध्ये लालसर लालसर भाग आहे। गजराज जैसे पराक्रमी है, हत्तीसारखे ते पराक्रमी आहेत। त्यांचे जे हात आहेत ते घुटणों तक म्हणजे ढोपरांपर्यंत लांब आहेत। जसं तुम्ही तो छोटस स्तोत्र ते राम रक्षा स्तोत्र, यामध्ये सुद्धा मला वाटतं वर्णन आलेलं आहे त्यांच्या रूपाचं। ज्यांचे मुख खूप सुंदर आहे, त्यांचे खांदे आहेत ते सिंहासारखे आहेत आणि ते महान बलशाली आहेत। उन्होंने राज्य और भोग पाकर 11,000 वर्षों तक इस पृथ्वी का शासन किया। पुराणे, वाल्मिकी रामायण आणि महाभारत या तीनही ठिकाणी हाच उल्लेख आला आहे की रावणाचा वध केल्यानंतर त्यांनी 11,000 वर्षांपर्यंत पृथ्वीचं शासन केलं होतं। प्रजाजनों में राम 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 इस प्रकार केवल राम की ही चर्चा होती थी। राम के राज्य शासन काल में यह सारा जगत राममय हो गया था। उस समय के द्विज ऋग्वेद, यजुर्वेद और सामवेद के ज्ञान से शून्य नहीं थे। इस प्रकार मनुष्यों में श्रेष्ठ श्री रामचंद्र जी ने दंडकारण्य में निवास करके देवताओं का कार्य सिद्ध किया। देवताओं का कार्य सिद्ध किया म्हणजे काय, राक्षसांना मारलं ना, देवतांचे शत्रु त्यांना मारलं म्हणजे देवतांचे कार्य सिद्ध केले। और पहले के अपराधी पुलत्स्य नंदन रावण को, जो देवताओं, गंधर्वों और नागों का शत्रु था, उसे युद्ध में मार गिराया। इक्ष्वाकु कुल का अभ्युदय, इक्ष्वाकु कुल का अभ्युदय करने वाले महाभाव श्री राम महान पराक्रमी, सर्वगुण संपन्न और अपने तेज से दैदीप्यमान थे। वे इस प्रकार सेवकों सहित रावण का वध करके राज्य पालन के पश्चात दिव्य लोक में चले गए। संस्कृत श्लोकामध्ये इथे दिवमाक्र मता विभू असा उल्लेख आलेला आहे, म्हणजे त्यांच्या दिव्य लोकाला गेले, म्हणजे कुठे वैकुंठ लोकाला गेले। जो वैकुंठ लोक आहे तो कोणकोणत्या नावाने ओळखला जातो, गोलोक या नावाने ओळखला जातो, साकेतो लोक या नावाने ओळखला जातो। इस प्रकार परमात्मा दशरथ नंदन श्री राम के अवतार का वर्णन किया गया है। भीष्मांनी अशा प्रकारे सर्वांना सांगितलं की मी अशा अशा प्रकारे हे रामाचं वर्णन केलेलं आहे, ते मी तुम्हाला सांगितलं। आणि हे राजन तदनंतर अब 28वें द्वापर में, तुम्हाला मी सांगितलेलं ना उल्लेख आलेला आहे, कृष्ण अवतार झाला तो कधी, प्रत्येक द्वापर युगात होत नाही। तर सृष्टीची निर्मिती मी तुम्हाला काल कालगणना सांगितली होती, त्यामध्ये 4,32,000 वर्षांचं एक कलियुग, त्याच्या दुप्पट द्वापर युग, त्याच्या तिप्पट त्रेतायुग आणि त्याच्या चौपट सत्ययुग। मग 4 युगांची एक फेरा, 4 युगांचा एक फेरा पूर्ण होतो त्याला एक चतुर्युग म्हणतात। असे जेव्हा 1,000 चतुर्युगे होतात तेव्हा त्याला एक कल्प म्हणतात। 1,000 चतुर्युगे होतात तेव्हा त्याला एक कल्प म्हणतात। मग प्रत्येक कल्पाच्या 24व्या त्रेतायुगामध्ये, 24व्या चतुर्युगातली त्रेतायुगामध्ये राम अवतार होतो आणि 28व्या द्वापर युगामध्ये, म्हणजेच का 28व्या चतुर्युगातील द्वापर युगामध्ये कृष्ण अवतार होतो। मग मगाशी जर तुम्ही पाठी जाऊन जर राम अवताराचा जर बघितला वृत्तांत, तर तिथे तुम्हाला 24वा चतुर्युग म्हणून तुम्हाला उल्लेख मिळेल।
हे बघा, चतुर्विंशे युगे, चतुर्विंश म्हणजे काय? 24व्या युगांची सायकल चालली होती. सत्य त्रेता द्वापर कली, सत्य त्रेता द्वापर कली अशी जेव्हा 24वी सायकल चालू होती या कल्पातली, सध्याच्या कल्पाचं नाव काय आहे? श्वेतवराह कल्प. कारण या कल्पामध्ये जो वराह अवतार झाला तो श्वेत रंगाचा होता, म्हणून श्वेतवराह कल्प या नावाने ओळखला जातो. आणि यापूर्वीचं जे कल्प आहे त्याचं नाव माझ्या मते पद्मकल्प होतं. मग याच्या पुढच्या कल्पाचं नाव काय आहे, त्याच्या अगोदरच्या कल्पाचं नाव काय आहे, हे सगळे उल्लेख तुम्हाला शास्त्रांमध्ये मिळतो. मग 24व्या त्रेतायुगामध्ये राम अवतार झाला आणि 28व्या द्वापर युगामध्ये कृष्ण अवतार झाला. हे राजन, तदनंतर 28वें द्वापर में भयभीतों को अभय देने वाले श्री वत्स विभूषित महाभाऊ भगवान श्री कृष्ण के रूप में श्री विष्णु का अवतार हुआ है. म्हणजे विष्णू श्री कृष्ण रूपाने अवतीर्ण झाले कधी? 28व्या द्वापर युगामध्ये. जे भयभीत झालेले होते, जे दैत्यांनी मानवी कुळात जो जन्म घेतला होता, राजांच्या कुळात जन्म घेऊन सगळ्यांना भयभीत करून सोडले होते प्रजेला, त्या भयभीतांना अभय देणारे श्रीवत्स विभूषित भगवान विष्णू हे श्री कृष्णाच्या रूपात अवतीर्ण झाले. ये इस लोक में परम सुंदर, उदार, मनुष्यों में अत्यंत सम्मानित, स्मरण शक्ति से संपन्न, देश काल के ज्ञाता एवं शंख चक्र गदा और खड्ग आदि आयुध धारण करने वाले हैं. खड्ग म्हणजे काय? तलवार. वासुदेव के नाम से इनकी प्रसिद्धी है. वसुदेवाचे पुत्र म्हणून वासुदेव. त्याचप्रमाणे वासुदेव या नावाचा दुसरा अर्थ काय होतो? जे सगळ्या जीवांच्या आतमध्ये जे स्थित आहे त्याला वासुदेव म्हणतात, असा सुद्धा अर्थ होतो. ये सदा सब लोगों के हित में संलग्न रहते थे. भूदेवी का प्रिय कार्य करने की इच्छा से इन्होंने विष्णु वंश में अवतार ग्रहण किया. आता भूदेवी का प्रिय कार्य करने की इच्छा से म्हटलंय, कारण का? कारण भूदेवी ही गोमातेचं रूप धारण करून ब्रह्मदेवाकडे आली होती, भार पीडित झाली होती, बरोबर. मग ब्रह्मदेवानी आणि सांगितलं, बाबा हे आमचं कार्य नाही, आम्ही सर्वांनी भगवान विष्णूंकडे जाऊया, ज्यांच्याद्वारे जे माझं सुद्धा कारण आहेत, म्हणजे मी सुद्धा ज्यांच्याद्वारे उत्पन्न झालेलो आहे त्यांच्याकडेच जाऊया. आणि मग भूदेवीचं प्रिय कार्य करण्यासाठी, तिचा भार हरण करण्यासाठी हे वृष्णी वंशामध्ये त्यांनी अवतार घेतला. यही मनुष्यों को अभयदान करने वाले है, इन्हीं की मधुसूदन नाम से प्रसिद्धी है. आता भीष्मांनी इथे सांगितलं, ह्या गोविंदाला, ह्या कृष्णाला मधुसूदन का म्हणतात ते सांगितलं मगाशी, सुरुवातच इथून केली. मधु आणि कैटभ यांचा वध केला, मधुचा वध केला म्हणून मधुसूदन या नावाने प्रसिद्ध झाले. म्हणजेच काय? मधुचा वध करणारा जो विष्णू आहे तोच तुमच्या समोर या कृष्ण रूपामध्ये स्थित आहे, असं भीष्मांना सांगायचं होतं. इन्होंने ही शकटासुर, यमलार्जुन और पुतना के मर्मस्थानों में आघात करके उनका संहार किया है. मनुष्य शरीर में प्रकट हुए कंस आदि दैत्यों को युद्ध में मार गिराया है. परमात्मा का यह अवतार भी लोकहित के लिए ही हुआ है. आणि त्यानंतर भीष्म पुढे म्हणाले, जे 12 महाभागवतांपैकी एक आहे, जे विष्णूचं वास्तविक स्वरूप जाणतात, परमात्माचं वास्तविक स्वरूप जाणतात, म्हणजेच काय, तिथं पुढे कोणता अवतार होणार आहे ते सुद्धा त्यांना माहिती. कारण भीष्मांनी काय सांगितलं होतं यापूर्वीच्या या अध्यायामध्ये, की मी अनेक संत महात्मांकडून मी ऐकलेलं आहे. आता ते काय ऐकलेलं आहे तो पुढचा अवतार सुद्धा सांगतात. राजा युधिष्ठिर, कलयुग के अंत में जब धर्म शिथिल हो जाएगा और उस समय भगवान श्री हरि, कलयुग के अंत में जब धर्म शिथिल हो जाएगा उस समय भगवान श्री हरि पाखंडियों के वध तथा धर्म की वृद्धि के लिए और ब्राह्मणों के हित की कामना से पुनः अवतार लेंगे. उनके उस अवतार का नाम होगा कल की विष्णु यशा. विष्णु यशा काय? त्यांच्या वडिलांचं नाव विष्णु यशा. कल्की अवताराच्या वडिलांचं नाव विष्णु यशा. मग ते कोणत्या नावाने प्रसिद्ध होतील? कल्की विष्णु यशा नावाने प्रसिद्ध होतील. आता इथे भीष्म काय सांगतात ते ऐका. भगवान के ये तथा और भी बहुत से दिव्य अवतार देवगणों के साथ होते हैं, जिनका ब्रह्मवादी पुरुष पुराणों में वर्णन करते हैं. एते चान्ये च बहवो दिव्या देव गणैर्युताः प्रादुर्भावः पुराणेषु गीयन्ते ब्रह्मवादिभिः. जे ब्रह्मवादी पुरुष आहेत, जे या भगवंताच्या अवतारांचं वर्णन कशामध्ये करतात? पुराणांची कथा सांगताना करतात. म्हणजे भीष्मांनी अनेक पुराणांची कथा ऐकली होती, आणि ही जी पुराणे आहेत ती कशी आहेत? महाभारताच्या सुद्धा आधीपासूनची आहेत. ही जी पुराणे आहेत, हा सुद्धा श्लोक, मगाचा श्लोक, हा श्लोक, याचप्रमाणे इतर काही महाभारतामध्ये श्लोक आलेले आहेत, हे सिद्ध करतात की पुराणे तेव्हापासून आहेत. तर
ते भीष्म सांगतात की हे जे अवतार आहेत असे, हे तुम्ही तुला मुख्य म्हणजे मला जेवढे आठवले तेवढे अवतार सांगितले, असे असंख्य दिव्य अवतार आहेत. भगवंत देवतांबरोबर असे अवतार घेतात ज्याचं वर्णन ब्रह्मवादी पुरुषांनी पुराणांमध्ये केलेलं आहे. मग हे ऐकल्यानंतर युधिष्ठिरने विचारलं, वक्त्यांमध्ये श्रेष्ठ असलेला नरेंद्र भीष्मांना विचारतात आता युधिष्ठिर, मैं यशस्वी भगवान विष्णु के वृष्णिवंश में अवतार ग्रहण करने का वृत्तांत पुनः विस्तार पूर्वक जानना चाहता हूं. मग ते म्हणाले, आता वृष्णिवंशात तुम्ही विष्णूचा अवतार झाला जो आमच्या समोर उभा आहे, कृष्ण जे तुम्ही सांगितलेला आहात, मी त्याचं सुद्धा विस्तारपूर्वक चरित्र मला ऐकायचं आहे. पितामह भीष्म, परम बुद्धिमान भगवान जनार्दन इस पृथ्वी पर मधुवंश में जिस प्रकार उत्पन्न हुए हैं वह सब प्रसंग मुझसे कहिए. बैल के समान विशाल नेत्रों वाले लोक रक्षक महातेजस्वी श्री कृष्ण ने किस प्रकार कंस का वध करके गौओं की रक्षा की थी. बुद्धिमानों में श्रेष्ठ पितामह भीष्म, उस समय बाल्यावस्था में बालकोचित क्रीड़ाएं करते समय भगवान गोविंद ने क्या क्या लीलाएं की वह सब मुझसे बताइए. तेव्हा ते वैशंपायन मुनी जन्मेजयला सांगतात, अरे जन्मेजय, तेव्हा तुझ्या आजोबा युधिष्ठिरने जेव्हा भीष्मांना अशा प्रकारे विचारलं, तेव्हा त्या मधुवंशात, वृष्णिवंशात, यदुवंशात जो भगवान केशवाचा जो अवतार झाला होता, म्हणजे विष्णूचा जो अवतार झाला होता, विष्णू ज्या रूपाने मधुवंशात प्रकट झाले होते, म्हणजे यदुवंशात प्रकट झाले होते, म्हणजे वृष्णिवंशात ज्या रूपात अवतीर्ण झाले होते, ते कृष्ण चरित्र सांगायला भीष्मांनी सुरुवात केली. मग हे जे कृष्ण चरित्र आलेले आहे ते आपण उद्याच्या भागामध्ये बघू. भीष्मांच्या मुखातून कृष्ण चरित्र आलेलं आहे. मग हे जे रामचरित्र आता जसं भीष्मांनी सांगितलं, म्हणजे संपूर्ण रामायण आहे ते त्यांनी थोडक्यात सांगायचा प्रयत्न केला, थोडक्यात सांगितलं. आणि काय सांगितलं पुढे, की यांची विस्तृतपणे माहिती पुराणांमध्ये दिलेली आहे. तर याचप्रमाणे खूप वेळा महाभारतामध्ये रामायणाची कथा आलेली आहे. यापुढे जेव्हा वनवासामध्ये जेव्हा भीम आणि हनुमान समोरासमोर येणार, तुम्ही पहिली दुसरीच्या पुस्तकामध्ये वाचला असाल ती कथा, की हनुमान एका वानराचं रूप धारण करून मुद्दाम अशी शेपटी टाकून राहिलेला असतो. भीम म्हणतो की शेपटी बाजूला कर. मग तो वानर सांगतो की नाही, मला जमत नाही, मी वृद्ध झालोय, तूच तर माझी शेपटी जरा उचलून बाजूला ठेव. भीम उचलायला जातो, त्याला ती शेपटी उचलत नाही. आणि मग तो भीम जेव्हा शरण येतो तेव्हा हनुमान आपलं मूळ स्वरूप प्रकट करतात. मग त्यानंतर दोघांमध्ये काय वार्तालाप झाली ती आपल्याला शाळेमध्ये पहिली दुसरी शिकवलं नाही. तर त्यावेळेला हनुमानांनी भीमाला संपूर्ण रामायण सांगितलं होतं. हनुमानांनी आपल्या भाषेत त्याला रामायण सांगितलं होतं. मग ते पुन्हा महाभारतामध्ये रामचरित्र आलेलं आहे. त्याच्यानंतर आणखी एक असा प्रसंग येतो की जेव्हा पांडव वनवासात असतात, त्या वनवासाच्या वेळी जो जयद्रथ असतो तो द्रौपदीचं अपहरण करायचा प्रयत्न करतो, तिचं अपहरण करतो. आणि द्रौपदी जशी पांडवांना हाक मारते तेव्हा इकडे तिकडे लाकडे गोळा करण्याच्या निमित्ताने जे पांडव गेलेले असतात ते धावत येतात आणि त्या द्रौपदीची सुटका करतात जयद्रथ पासून. आणि जयद्रथ हा त्यांचा नातेवाईक लागतो, म्हणजेच काय, कौरवांची बहीण जी कोण दुष्यला आहे तिचा नवरा जयद्रथ. म्हणून युधिष्ठिर सांगतो की हा आपला पाहुणाच लागतो, त्याच्यामुळे याला तुम्ही मारू नका. दुष्यला कौरवांची बहीण असली तरी आपली सुद्धा ती बहीणच आहे, म्हणून उगाच तिला विधवा करू नका, याला जीवदान द्या. मग पांडवांनी त्याला जीवदान दिलं होतं जयद्रथला. पण जेव्हा युधिष्ठिर म्हणाला की बघा मी किती अभागी आहे, की मी चक्रवर्ती सम्राट होतो पण मला सगळं राज्य सोडून वनामध्ये यावं लागलं. त्यानंतर माझी जी पत्नी आहे द्रौपदी, हिचं अपहरण झालं. माझ्यापेक्षा मोठा अभागी राजा कोण बरं असेल, असे युधिष्ठिर म्हणू लागले. त्याच वेळेला तिथे ऋषीमुनी आले आणि त्यांनी सांगितलं, अरे सम्राट युधिष्ठिर, ओ महाराज युधिष्ठिर, तुमच्यापेक्षा जास्त कष्ट तर प्रभू श्री रामचंद्रांनी सोसले. तेव्हा युधिष्ठिर यांच्या डोक्यामध्ये आजच्या भाषेत सांगायचं झालं तर ट्यूबलाईट पेटली आणि ते म्हणू लागले, भीष्मांनी तर आपल्याला जे चरित्र सांगितलं होतं ते थोडक्यात सांगितलं होतं, कारण त्यावेळेला शिशुपालला ते समजावून सांगत होते आणि इतर राजा सुद्धा तिथे जमलेले होते. तेवढं चरित्र विस्तृत सांगण्यासाठी तर वेळ नव्हता. मग आता आपण वनवासात आहोत, तर आता आपण विस्तृतपणे हे चरित्र ऐकू शकतो. म्हणून युधिष्ठिराने विनवणी केली की कृपया मला तुम्ही त्या प्रभू श्री रामचंद्रांचं चरित्र मला सांगा. तेव्हा ऋषीमुनींनी पांडवांना वनामध्ये रामचरित्र सांगितलं होतं. आता ते महाभारतामध्ये 40-41 अध्याय आलेले आहेत फक्त रामचरित्रासाठी.
रामचरित्र 40-41 अध्यायांमध्ये आलेलं आहे विस्तृतपणे. पुढे त्याचप्रमाणे अशी अनेक वेळा रामकथेचा पुन्हा पुन्हा महाभारतामध्ये उल्लेख आलेला आहे. आणि महाभारतामध्ये जी रामकथा आलेली आहे त्याच्यामध्ये अशी काही विशेष ज्ञान आहे जे तुम्हाला वाल्मिकी रामायणामध्ये सुद्धा सापडत नाही. उदाहरणार्थ जो मारीच होता तो कुठे राहायचा त्याचा उल्लेख तुम्हाला वाल्मिकी रामायणामध्ये सापडणार नाही, पण महाभारतामध्ये सापडतो की तो मारीच होता तो गोकर्ण तीर्थक्षेत्राकडे राहायचा. पण तुम्ही जर तुळशीदास रामायण वाचलं, श्री रामचरितमानस, तर त्याच्यामध्ये मात्र उल्लेख मिळतो की मारीच होता तो गोकर्ण तीर्थक्षेत्राकडे राहायचा, गोकर्ण तीर्थक्षेत्राकडे. कसा? कारण तुळशीदासांनी वाल्मिकी रामायण असेल, महाभारतात आलेल्या जेवढ्या रामकथा आहेत त्या रामकथा, त्याचप्रमाणे इतर रामकथा आहेत त्या सर्वांचा अभ्यास करून त्यांनी रामचरितमानस लिहिलं होतं. त्यामुळे महाभारतामधली जी विशेषता आहे जी वाल्मिकी रामायणामध्ये सुद्धा नाही आहे, म्हणजे महाभारत ग्रंथातील रामचरित्रामध्ये जी विशेषता आहे जी वाल्मिकी रामायणामध्ये नाही आहे, ती विशेषता तुळशीदासांनी श्री रामचरितमानस या ग्रंथामध्ये आणलेली आहे. म्हणजे त्यामध्ये वाल्मिकी रामायणाची सुद्धा विशेषता आली आहे आणि जी महाभारत ग्रंथामध्ये रामचरित्राची जी विशेषता होती जी वाल्मिकी रामायणामध्ये नव्हती ती सुद्धा त्यांनी रामचरितमानस या ग्रंथामध्ये आणलेली आहे. आणि सगळ्या शास्त्रांचा सार त्यांनी एकवटण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसं ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेच्या निमित्ताने ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला ज्यामध्ये संपूर्ण शास्त्रांचं ज्ञान एकत्र आणण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. तुकाराम महाराजांनी तुकाराम गाथेमध्ये संपूर्ण शास्त्राचं ज्ञान एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. रामदास स्वामींनी संपूर्ण शास्त्राचं ज्ञान दासबोध या ग्रंथात एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचप्रमाणे गुरुचरित्र या ग्रंथात सुद्धा संपूर्ण शास्त्रांचं ज्ञान एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचप्रमाणे वेदव्यासांनी सुद्धा त्यांना सुद्धा काळजी लागून राहिली की पुढे जाऊन माणूस एवढी काही पुराणे वाचत बसणार का? 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे, 10 मुख्य उपनिषदे आणि इतर उपनिषदे पकडली तर 108 उपनिषदे, एवढा वेळ त्यांना मिळणार का? मग सगळे वेद, उपनिषद, सकळ शास्त्रांचे सार त्यांनी एका ग्रंथामध्ये आणायचा प्रयत्न केला, तो म्हणजे महाभारत. त्याचप्रमाणे वाल्मिकींना जेव्हा चिंता लागून राहिली की त्यांनी काय श्रेष्ठ राजा कसा असला पाहिजे, असं श्रेष्ठ पुरुष कोण आहे, गुणवान कोण आहे, धैर्यवान कोण आहे, शीलवान कोण आहे, असे जेव्हा त्यांना प्रश्न पडले तेव्हा त्या प्रश्नांचं उत्तर नारदांनी त्यांना सांगितलं की असा एक राजा झालेला आहे, तो म्हणजे प्रभू श्री राम, तो सध्या राज्य करत आहे. मग वाल्मिकींनी मग रामायण लिहिलं आणि त्यामध्ये सुद्धा त्यांनी संपूर्ण शास्त्रांचे सार आहे ते एका ग्रंथामध्ये आणायचा प्रयत्न केलेला आहे. मग अशा प्रकारे सांगायचा माझा उद्देश काय होता की तुळशीदासांनी काय प्रमाणे ज्ञानेश्वरीमध्ये सगळं ज्ञान एकत्र आणायचा प्रयत्न केला. रामदास स्वामींनी दासबोध मध्ये, त्याचप्रमाणे गुरुचरित्रामध्ये सुद्धा संपूर्ण ज्ञान एकत्र आणायचा प्रयत्न केलेला आहे. त्याचप्रमाणे तुळशीदासांनी संपूर्ण शास्त्रांचं ज्ञान, सर्व शास्त्रांचं ज्ञान एका रामचरितमानस या ग्रंथामध्ये आणायचा प्रयत्न केलेला आहे. तर आता रामचरित्र ऐकवल्यानंतर, भीष्मांनी रामचरित्र ऐकवल्यानंतर, युधिष्ठिरच्या रामचरित्र ऐकवल्यानंतर कृष्णचरित्र थोडक्यात सांगितलं आणि त्यानंतर कल्की अवताराचं सुद्धा चरित्र सांगितलं. म्हणजे भगवान कृष्ण पुढे जेव्हा कल्की रूपात अवतीर्ण होणार तेव्हा काय करणार ते सुद्धा थोडक्यात सांगितलं. आणि त्यानंतर युधिष्ठिरच्या मनात कुतूहलता निर्माण झाली की या कृष्ण अवतार तुम्ही सांगता त्याच्याबद्दल मला विस्तृतपणे सांगा. त्याने पुतनेचा वध केला, शकटासुराचा वध केला, हे तुम्ही बोलला ते मला जरा विस्तृत ऐकायचं आहे. आणि माझ्याबरोबर इतर राजा जमलेले आहेत राजसूय यज्ञासाठी, ते सुद्धा मन लावून टक लावून ऐकत आहेत की भीष्म काय सांगत आहेत ते. त्यांना सुद्धा तो आनंदाची अनुभूती होत आहे भगवंताच्या चरित्राची, ज्याची आतापर्यंत पुरातन काळापासूनचे जेवढे अवतार सांगितलेले आहेत तोच संपूर्ण जगाचा नियंत, संपूर्ण जगताला प्रकट करणारा, संपूर्ण जगत ज्याच्यामध्ये शेवटी विलीन होते, तोच परमात्मा परमपुरुष आदिपुरुष आपल्या समोर मानवी रूपात उभा आहे. हे बघून त्यांना सुद्धा ते कुतूहल भरपूर झालं होतं. त्यांच्या डोळ्यातून सुद्धा जणू अश्रू येतच असणार त्यावेळेला, आनंद अश्रू. मग त्यावेळेला ते सुद्धा इच्छुक झाले होते आणि युधिष्ठिर सुद्धा इच्छुक झाले होते, कृपया मला आताचा जो अवतार आहे कृष्ण अवतार भगवंताने घेतलेला, म्हणजे विष्णू आता कृष्ण रूपात आलेले आहेत, मग कृष्ण रूपात येऊन त्यांनी काय काय लीला केल्या, बाललीला केल्या, जे तुम्ही म्हटला मगाशी थोडक्यात सांगितलं, शकटासुराला मारले, याला मारले, त्याला मारले, कंसाला मारले, गायींचं रक्षण केले, ते सगळं कशा प्रकारे केलं ते मला तुम्ही विस्तृतपणे सांगा. तेव्हा भीष्म ते कृष्ण चरित्र आता वेळेचं भान ठेवून विस्तृतपणे भीष्म सांगू लागले. मग हे कृष्ण चरित्र
आपण पुढच्या भागामध्ये बघूया, उद्याच्या भागामध्ये बघूया. राम कृष्ण हरी.